म्हणजे ह्या शो मध्ये काय होईल मला बी माहित नाही, तुमच्यावर आहे. फक्त एक आहे मापात. व्हिडिओ टाकता आला पाहिजे असं काहीतरी करायचं. सगळ्यांच्या ग्रुपमध्ये असतो ना पण एक माहिती आहे ना, तो काही करत नाही, त्याच्यात काही वेगळं पण नसतं, पण तो असतो. आणि तो असतो म्हणून ग्रुप. टायमिंग लावाय कोण नाही, तो हाय. लास्ट मोमेंट कोणी ट्रिप कॅन्सल केली, तो हाय. रडाय कोण नाही, आपल्या आयुष्याला बांबू लागला आणि लावणारा पण. मोठा कोण आहे तुमच्यात? अयो हे असंच असतंय. उभा राहा की दोघं, उभा राहा. अनुज इकडे, इकडे. मी मोठा आहे, हा लहान आहे. हा मोठा आहे, हा लहान आहे. देवा एवढा अन्याय का? बोला, बसून बोललं तरी चालतंय. काय होतं, तिकडच्यांना व्ह्यू ब्लॉक होतो. बसा, सगळ्यांना दिसतंय, डोंट वरी. ऑन आहे, ऑन आहे. खूप वातावरण शांत झालंय. हा. बोला बोला. मॅडमनी लयच मोटिवेट केलेले. येस बोला. लय भारी किस्सा आहे शाळेतला. माझ्या मित्राचं पण नाव सौरभच आहे. आणि शिक्षकांचं नाव आम्ही ठेवलं होतं डोरीमॉन. बर्थ इयर काय तुझं? 2002. बोला पुढं. हा, तर त्यांचं लेक्चर होऊन रिसेस झालं होतं. तर सौरभने आयडिया काय केली, पहिले चॉक खडू जो होता तो पॅन्टीला लावायचो, प्रत्येकाच्या पोराच्या पॅन्टीला लावायचो. तर सौर्याने आयडिया काय केली, सरांच्या पॅन्टीला लावा आपण. छोटस गेट होतं इथं, 2 किलोमीटरवर आहे आमची शाळा. नको जास्त डिटेल नको. पुढं. छोटस गेट होतं, तिथनं सर जायला लागले आणि मी इकडून अर्धा बदाम काढला आणि त्याला म्हटलं सौर्य तू पण काढ अर्धा बदाम. तिने पण अर्धा बदाम काढला आणि नेमकं सरांनी मागं बघितलं. एवढा बेदम हाणला त्याला, एवढा बेदम मारला हाणला का त्यालाच मारला? त्यालाच लय मारलं. मी गेलो साईडला निघून. दोस्त कसा नसावा तर असा नसावा. तुला माहितीये का, तू खडू बिडूशी खेळलाय रे. खडूशी कर्कटक माहितीये तुला? शेजारी बेंचवर कर्कटक असे ठेवायचो, तो बसला, सर्जरी सक्सेसफुल. वेळ जास्त होता, रिसोर्सेस कमी होते, म्हणून आम्ही शाळेत कांड पण वेगळे केले. बऱ्याच गोष्टी केल्या, पण शाळेतल्या काही गोष्टी होत्या ना, ज्या वाईब्स होत्या शाळेतल्या, त्याला तोड नाहीये. मला शाळेबद्दल, शाळा म्हणलं की काय आठवतं मी सांगतो. पहिलं तर शनिवारची सकाळची शाळा, ज्याला सगळे डबा घेऊन येत नाहीत, काहीतरी वेगळं घेऊन येतात. म्हणजे पोहे आणतील किंवा क्रीमचा बिस्किट पुडा असतो किंवा केक आणतील. आणि बुधवार आठवतो, कारण बुधवारी तुम्ही युनिफॉर्म सोडून काही तुम्ही घालू शकता, ह्या गोष्टी. त्याच्यानंतर पसायदन आठवतं, आता विश्वास मके देवे. ठीक आहे. त्यानंतर शनिवारची सकाळची शाळा असते, जेव्हा प्रार्थनेला सगळे उभे असते, तेव्हा आम्ही मोजायचो, 1 पडला, 2 पडला, 3 पडला, चक्कर येऊन पडायचे ना. त्यानंतर आम्हाला शाळा म्हणलं की भोंडला आठवतो, जेव्हा भोंडला फक्त पोरींचा असायचा, पोरींचा भोंडला चालायचा, पोरं खिडकीतनं बघायची, आयो बर्गे कसली फुगडी खेळतीया. मॉनिटरचं इलेक्शन असल्यावर आम्हाला कळायचं आपलं कोण दुसरं कोण. शाळा म्हणलं की कौलारू नाही का, ती शाळा आठवते. एकाच नळानं 10-10 लोक पाणी प्यायची, हायजीनचा विचार करत नव्हती. शाळा म्हणली की जात धर्म पंथ गोत्र काय नव्हतं, सगळ्या सणाला सगळी यायची. शाळा म्हणली की आम्हाला कुठला प्रोजेक्ट कंपल्सरी दिला नव्हता. विज्ञान प्रदर्शनात निम्म्यांचा प्रोजेक्ट पवनचक्कीच होता. ही होती शाळा. आता मी शाळा म्हणली तरी तुमच्या पुढे शाळा उभा राहिली. शाळेतली खिचडी आहे, भात, सुकडी, तुमच्या वेळी सुकडी, नंतर भात, आणि आता त्यानंतर काय, सुगडी, त्यानंतर अजून काय, दूध होतं, बरोबर न, गुलाब, हा ते दूध होतं. आता काय रे त्या शाळेत, आयो, आणि 2 लाख फी घ्यायच्यात. तुम्हाला माहिती का आमची शाळा कशी होती? आमच्या शाळेतनं 5वीतनं 6वीत ऍडमिशन 150 रुपयात व्हायचं, आणि तुम्ही केलं नाही ना तरी संस्था पैसे देऊन करायची की शिकू दे बाबा. किती कॉन्फिडन्स. ते आयो ती लय बेकार होतो. इंजेक्शन घेतलं का शाळेत कधी तुम्ही? आयो कुणी इंजेक्शन घेतलं टीटीचं? अय लय बेकार. माहितीये ना, तो लय बेकार विषय असतो. काय असतो, एखादा पोरगा आहे ना, एखाद्या मुली पुढे आहे ना, असं मी लय सिग्मा असं दाखवत असतो, आणि इंजेक्शनच्या वेळी तो मला कुठं काय होतंय,
मला कुठं काय होते, जशी सुई आत घुसती. तुमच्या वर्गावर कधी रेड पडली का रे? रेड बॅगा वगैरे चेक झाल्यात का? काय काय सापडलेलं बॅगात? हा, पावडर पोराच्या डब्यात, अजून चिंचा पोराच्या डब्यात. ओके, येस. हा हा, म्हणजे रंगपंचमीला. अजून अयो, मोबाईल शाळेत घेऊन गेलतो तुम्ही? Okay. काय काय काय? बोरकुट वॉज ड्रग. बोरकुट साठी कुठल्याही लेवलला जायची लोक. एक बोरकुट टिकत खायचं ते नाही का, लय वेगळंच होतं. मला काय आम टपका बोरकुट, अजून काय? थांबा 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 थांबा, लाळ गळायला लागली. थांबा, वेगळ्या विषयाकडे जाऊ. मग अशी अश्विनी बोलता बोलता एक गोष्ट बोलल्या. आमच्या शाळेत डिबेट व्हायची. आज आपल्याकडे वेळ पण आहे, डिबेट घेऊया काय? किती लोकांना वाटतं पुरुषांवर अन्याय होतो? हात खाली घ्या. बघा, निम्म्या पुरुषांनी हात बिवर नाही केला. बघा तुम्ही, बघा. आमची कधी आमची होणार? तू बोल. किती लोकांना वाटतं स्त्रियांसोबत अन्याय झालेला आहे? हात वर करा. आहे आहे, होतोय नाही आले. ओके, तर आज आपण एक आहे ना, आता जे स्क्विड गेम पण रिलीज झाले. सो आपण आज काय तर वेगळं करूया. मला व्हॉलंटियर्स पाहिजे, तीन मुलं 3 मुली, जे एका डिबेटसाठी तयार असतील. फक्त पातळी सोडून वैयक्तिक काय बोलायचं. कोण 3 जण तयार आहेत का? मुलींच्यात 3 जण, मुलांच्यात 3 जण. हा, या डायरेक्ट स्टेजवर या. 2 मुली 1 मुलगा झालेला आहे. 3 मुली झाल्या, एकच पोरगा, एकच. ये 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 ये. थांबा थांबा, तुम्ही आलेला आहे. तू ये. थांब दादा, तू या. 2 मिनिटं, आता 2-3 राऊंड खेळू आपण. इथे या, ह्या साईडला. उजव्या हाताला आपले हे आणि हृदय आहे, तिकडे आमच्या माता भगिनी आहेत. ठीक आहे, नाहीतर परत म्हणतील बघा उजव्या हाताला पुरुषच घेतले. कशात बी प्रॉब्लेम ह्यांना. तर मी एवढं इझी तर काय ठेवत नाही. इथं एक माईक द्या. तर ट्विस्ट काय आहे? ट्विस्ट असा आहे की स्त्रियांनी पुरुषांच्या बाजूने बोलायचंय, आणि पुरुषांनी स्त्रियांच्या बाजूने बोलायचं. की आयुष्यात दुःख काय आणि किती आणि काय. तुम्ही आता सगळे काही वेळ स्त्रियांचा रोल प्ले करणार आहे आणि तुम्ही पुरुष. कसं वाटलं सरप्राईज? छान वाटतं, खाली बसून सगळं छान वाटतं. ओके, सो पॉइंट सिस्टीम ऑडियन्सवर असेल. ऑडियन्स ठरवेल पॉइंट्स कसे आहेत काय. डन आहे? ओके, पहिला प्रश्न. एक स्त्री म्हणून, स्त्रियांची बाजू मांडणारी म्हणून. ओके, पोर हसले ना, पुरीच हसल्या. अरे तुमची बाजू मांडाय आलाय, टाळ्या तरी वाजवा की. बरं वाटतंय आता? तिघ कॉमेत आहेत. दादा, मी रणबीर कपूर मधला अॅनिमल बनाय आलतो, विजय देवरकोंडा बनवला. गीता गोविंदम मोड मध्ये जावा आता तुम्ही. ठीक आहे, काय असं वाटतं की तुमच्या आयुष्याबद्दल अशा कोणत्या गोष्टीत किंवा तुमचं कुठलं दुःख आहे जे पुरुष किंवा समाज समजून घेत नाही? पहिल्यांदा मी सांगू इच्छितो, की महिलांना सर्वात जास्त गोष्ट जर सहन करावी लागत असेल, हं. तर ती म्हणजे त्यांची फॅमिली लग्न झाल्यानंतरची. हं. त्यानंतरची गोष्ट म्हणायला गेलं तर हं. जे सगळ्यात आपण म्हणतो, की महिलांचं जे पिरियडचं पेन असतं, हं. ते सहसा कोणी समजू शकत नाही. बर. त्या गोष्टीसाठी एक मला त्यांचं ॲप्रिशिएशन करायचं आहे. हं. ती गोष्ट ती खूप मोठी गोष्ट आहे त्याच्यासाठी, की त्यानंतरची गोष्ट जर म्हणायला गेलं, तर महिलांना समोरच्या व्यक्तींना असं वाटतं, की त्यांनी समजून घेतलं पाहिजे. ते समजून घेत नाहीत. बरेचसे पुरुष महिलांना समजून घेत नाहीत. हं. ते त्यांचं मत त्यांच्यावरती लादायला बघतात. ओके, जर समजा त्यांनी ते 2 मिनिटं, 3 पॉइंट थतकी आहे. अजून आहे. आतनं पुरुषच आहेस. खरा मर्द आहे ज्या टीम मधनं खेळणार त्या टीमच्या बाजूने फुल लढणार. आय एक्सपेक्ट द सेम डेडिकेशन.
काय दुःख पुरुषांच्या आयुष्यात जे आम्हाला कळत नाही स्त्रियांना. बोला. त्यांनी लग्नानंतरचं सांगितलं, पण लग्नानंतर तेवढाच त्रास पुरुषांना पण होतो, की एक्सप्लेन करा. ती बाहेरून हा. ती दुसऱ्या घरून येणार आहे, आपल्या घरात ती कशी सेटल होईल. म्हणजे पुरुष एक मीडियम असतो, आई वडील आणि तिच्या मधला. मग सगळ्यांमध्ये कसं एकी कसं आणायचं. सगळे म्हणतात की हे महिलांच्या हातात असतं, पण ती जेव्हा नवीन लग्न करून येते तेव्हा ते खरं तर पुरुषांच्या हातात असतं, की आणि तेच त्यांच्यासाठी खूप कठीण आहे. चॅलेंजिंग आहे. दोन्ही मध्ये चॅलेंजिंग आहे, की कुणाचं ऐकायचं, कुणाच्या बाजूनी बोलायचं. ते मग असं आपण खूप ठिकाणी बघितलंय, की असं म्हणतात की लग्न झाल्यावर पुरुष बायकोचं ऐकतो, पण त्याच्या मनात पण खूप असं हे असतं, द्वंद्व निर्माण कन्फ्युजन होतं. असतं, कुणाचं ऐकायचं, कसं समजून घ्यायचं. सो ते एक त्यांचं डिफिकल्टी आहे. धन्यवाद ताई. 3 पॉइंट तुझे 3 झाले. हा. आता स्त्रियांना किती फायनान्शियली डिपेंडंट व्हायचं असलं तरी फायनान्शियल गोष्टी ह्या मुलांकडूनच एक्सपेक्ट केल्या जातात. आणि म्हणजे लग्न करताना मुलगी कमवत नसेल तरी चालेल, पण मुलगा चांगला पाहिजे, पॅकेज चांगलं पाहिजे, सगळं चांगलं पाहिजे असं. आणि दुसरं गोष्ट म्हणजे इमोशन्सचं म्हणलं तर दोघांनाही असतात. फरक इतकाच आहेत की मुली व्यक्त करतात आणि मुलं काही वेळाच काही लोकांकडेच व्यक्त करतात. वा वा. पोरं हो, टाळ्या वाजवा तुम्ही, सुट्टी देऊ नका. लग्नाचा विषय झाला तर लग्नानंतर जसं मुलींना बदलावं लागतं तसं लग्नानंतर मुलांना पण बदलावं लागतं. मला असं वाटतं मुलांसाठी जास्त डिफिकल्ट असतं, कारण मुलगी ना ऑलरेडी ज्या वातावरणात ना आली आहे ना, ती नवीन वातावरणात जाते, तिला तिथे जज करणारं कोणी नसतं. पण मुलाला स्वतःच्या घरातच जेव्हा बदलायला लागतं, बदलला. तेव्हा बायकोसाठी बदलला. आम्हाला तर कधी पाण्याचा ग्लास नाही दिला आणून, आमच्यासाठी कधी चहा नाही केला, आम्हाला कधी जेवलं का नाही विचारलं, पण मग तेच बायकोसाठी केलं जातं तेव्हा तिच्यासाठी बदलला. असं ते म्हणजे आजूबाजूच्यांचं मस्करीत असू दे किंवा जेन्युइनली असू दे, पण जजमेंट जास्त झेलावं लागतं. वा, थँक्यू. ओके. आवडतंय तुम्हाला? आवडतंय? बोलू शकता, अजून ऐकू शकता तुम्ही? पैसे दिलेत ना तुम्ही? ओके. कोण जिंकलं? लेट वोटिंग डेमोक्रेसी. कॅमेरा आहे. तुम्ही आम्ही आता अनाऊन्स करणार नाही विनर, काउंट करणार कॅमेरात. ज्यांना वाटतंय की आपल्या दिदींनी पुरुषाची बाजू मांडली, ती बाजू स्ट्रॉंग होती, त्यांनी हात वर करा. दोन्हीला हात वर करू शकत नाही. परत एकदा बघा. ओके. ज्यांना वाटतंय की दादांनी स्त्रियांची बाजू मांडली, ती स्ट्रॉंग होती, त्यांनी हात वर करा. ठीक आहे. आणि ज्यांना वाटतंय की दोघांना एक एक पॉईंट मिळावा, त्यांनी हात वर करा. ओके, हात खाली घ्या. ठीक आहे. आता तुम्ही दोघंही बोलू शकता. ठीक आहे. मला म्हणजे बघा, स्त्रियांबद्दल पण आहे ना, ही गोष्ट खूप आवडते. खरं आता तुम्ही जरी पुरुषांच्या बाजूने बोलत असाल तर तुमच्या तिघींबद्दल मला आवडलेली गोष्ट सांगतो. तिघी पुढे आहेत, तिघींनी एकमेकाला बोलायचा चान्स दिला. पुरुष म्हणतात तुझं सोड, माझा आहे. बरोबर आहे. डिबेट चालू होतं ना, मग त्यामुळे त्यामुळे भाऊ चेष्टा आहे. लागा त्या झोन मध्ये गेल्यावर लगेच ऑपेंड होऊ नको. लय डीप मारलाय, नंतर कळेल. सेकंड, तुमच्या बाबतीत, स्त्रियांबाबतीत, आज तुम्ही स्त्रियांची बाजू मांडताय, स्त्रियांबाबतीत सगळ्यात मोठा गैरसमज काय केलाय समाजानं? विचार कर, काय विषय नाही, बोल. की जेव्हा ते लग्न करून दुसऱ्या म्हणजे माझ्या घरी आले, तर घरच्यांना वाटतं का आम्हाला विचारत नाही. स्त्री स्त्री म्हणजे विचारत नाही आई वडिलांना, बहिणीला, या गोष्टी. म्हणजे एक जजमेंट खूप हाय लेवलला जात एका वेळेस स्त्रीच्या बाबतीत. ओके. स्त्रीच्या बाबतीत. नंतर तो मग मुलावर पण येतो, नवरा तिचा, का बाबा हा पण तिच्यासोबत, पण तिच्यासाठी तर त्याचा नवराच असणार ना. ती कोणासोबत ती कोणाकडे बघणार आहे, कारण
ती त्याच्यासोबतच आली ना घरात. ती दुसऱ्याला कसं बघणार? ओके. सो तिला कोणी सपोर्ट नसतं. बर. आणि जो सपोर्ट करणारा तो त्याला दोन्ही बाजू सारख्या असतात. घरचे पण तेवढेच आहे, बायको पण तेवढीच आहे. जर बायकोची बाजू घेतली तर घरचे बोलणार, घरच्यांची बाजू घेतली तर बायको बोलणार. ओके, ठीक आहे. काय गैरसमज आहे, तुला काय वाटतं? मला वाटतं की स्त्रियांच्या बाबतीमध्ये सगळ्यात जास्त गैरसमज म्हणून धरला जाणारा विषय असा की कुठल्याही स्त्रीला आपल्या घरामध्ये आपण आई असो, ताई असो, ती आपली व्यक्ती आहे म्हणून आपण एका वेळी असं होतं की लिमिटच्या बाहेर बोलून जातो. वा वा. ही गोष्ट महत्वाची आहे. कारण कसं आहे, आता माझ्या वडिलांना 6 वर्ष झाली एक्सपायर होऊन, तर त्यामुळे घरामध्ये 3 बहिणी, आई, स्त्रियांचंच वातावरण होतं. तुझ्यापेक्षा भारी याबद्दल कोणच बोलू शकत नाही. त्यामुळं विषय असा की ताई सोबत वगैरे बोलणं चालणं हे तर कामापुरतं वगैरे तसंच व्हायचं. जास्त कोणाशी इंटरॅक्शन व्हायचं तर आई सोबत. आणि या बाबतीमध्ये माझ्याकडून मी सगळ्यांसमोर आज चूक मान्य करतो की माझ्या आईचा माझ्याकडून आजपर्यंत खूप वेळा अपमान झालेला आहे. आई आज समोर बसलेली आहे. मी सर्वांसमोर माफी मागतोय. आणि सर्वांना मी हे सांगेन की नाही का, एक स्त्री कोणी असो, ताई असो, आई असो, घरामध्ये कोणीही स्त्री असो, ती स्त्री त्या घराला, तुम्हाला, इतर व्यक्तींना बांधून ठेवण्यासाठी त्या ठिकाणी आहे. भले ती तुमची ताई आज लग्न करून गेली जरी असली दुसऱ्या घरी, तरी माझी ताई लग्न झालेलं आहे, ती आमच्या घरामध्ये पण लक्ष घालते, तिच्या घरामध्ये पण लक्ष घालते. ती प्रत्येकाला बांधून धरून ठेवण्यासाठी आहे. तर लोक एक प्रकारे जे म्हणतात की स्त्री घर तोडण्यासाठी असते, प्रत्येक स्त्री घर तोडण्यासाठी नसते. वा, मस्त. बेस्ट बेस्ट. आई साहेब, माफी मंजूर आहे का? माफी मंजूर आहे का? थांबा. माफी मंजूर आहे का तुम्हाला? माफी मंजूर आहे? ओके. येत आहे पुढं? हो, येणार येणार. थांबा. डिबेट आपण सीज फायर. भाऊ, लय डेअरिंग लागतं हे करायला. लय डेअरिंग लागतं. तू यात आहे. हो, मस्त. तू ताई आहे त्याची. वा, मस्त. आता माफी मागितलेली एकानं, तुम्हाला काय म्हणायचं त्याला? नाही, काही नाही, मला काही नाही म्हणायचं. त्याने माफ केलं हेच, म्हणजे माफी मागितली हे खूप त्याचं मोठं आहे प्रेम आहे तुमच्यावर, माझ्यासाठी. हो. फक्त बोलून दाखवत नाही. हा, अभिमान आहे तुम्हाला त्याचा? अभिमान आहे. वा, मस्त. दोघांसाठी जोरदार टाळ्या. आजकालच्या काळामध्ये आईबद्दल, बापाबद्दल प्रेम व्यक्त फक्त स्टेटस मध्ये होतं. ह्या कार्यकर्त्यानं स्टेजवर येऊन आईची माफी मागितली एवढ्या सगळ्या लोकांपुढं. ला डेअरिंग लागतं. एका वाक्यात सांगतो, तुम्ही तुमच्या पोराला खूप भारी वाढवले, खूप भारी वाढवले. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. आहे, थांबा, अजून तो जिंकवणार आहे ह्यांना. परत एकदा टाळ होणार त्यांसाठी. मी म्हणलं नाही तर प्रत्येक जण हसत असतो रे, हसत असतो इथं सगळा, पण त्याच्या मागं काय चाललंय खूप कमी लोकांना माहित असतं. आणि हे सांगणं ह्याला डेअरिंग लागतं बरं का. हे सो त्यात आहे. ठीक आहे, तुम्हाला आहे चान्स सर अजून एक. येस. प्रश्न तोच का? हा, तोच प्रश्न. काय गैरसमज आहे भाऊ? महिलांबद्दल गैरसमज दुसऱ्या जर पाहायला गेलं, दुसऱ्या अँगलनी, पुरुषांच्या अँगलनी, महिलांच्या साईडनं बघायला गेलं तर प्रत्येक जण आता जर बघतो आपण, ट्रेंड असा आहे की महिलांनी कोणते कपडे घालावे आणि कोणते न घालावे, या बाबतीत महिलांना त्यांच्या ड्रेसवरून त्यांचे कॅरेक्टर ठरवलं जातं. तर तो खूप मोठा गैरसमज आहे. भलेही महिलांनी त्यांची चॉईस असते की कोणता ड्रेस घालायला पाहिजे, कोणता नाही घालायला पाहिजे. आजच माझ्यासोबत इन्सिडेंट झाला तसा, त्यामुळे मी ही गोष्ट इथं एक्सपिरियन्सली सांगते की त्यांना त्यांच्या चॉईसनं जर कपडे घालू दिले तर त्यांना एक फ्रीडम वाटतं त्या गोष्टीचं की मी हे ड्रेस घातले म्हणजे मी कॉन्फिडंट वाटते. पण पुरुषांच्या जर नजरेनं पाहायला गेलं तर त्यांनी जर तसे कपडे घातले तर ते म्हणतात की नाही, त्या मुलीचं कॅरेक्टर तसं आहे म्हणून ती मुलगी तसे कपडे घालते. बट तसं काही नसतं. बेसिकली जे आपण म्हणतो की मुलांच्या नजरेतच खोट आहे, ती खोट मुलांच्या नजरेत नाही, त्यांच्या विचारात खोट आहे. त्यामुळे ती तशी आपण त्यांच्याकडं बघायला जातो. एका वाक्यात सांगतो,
आपलं कॅरेक्टर एवढं कधी स्ट्रॉंगच होऊ शकत नाही की आपण दुसऱ्याचं कॅरेक्टर काढू शकतो. प्रत्येकाच्या कॅरेक्टरमध्ये काही डार्क फेजेस आहेत ज्या रूम मध्ये तुम्ही जाऊ पण शकत नाही. खूप भारी, खूप भारी. थँक्यू. अजून एक पॉइंट, Yes. जेव्हा जेव्हा महिला जिकावणारच आहे. तुम्ही लोड घेऊ नका, मला तुमच्यावर लय विश्वास आहे. Yes, बोला. अ, जेव्हा पुरुष आणि समजा एक मॅरिड कपल आहे हम्म. आणि जेव्हा स्त्री किचन मध्ये काम करते हम्म. आणि पुरुष हॉल मध्ये बसून मोबाईल वरती रील्स बघत असतो सौरभ भोसलेच्या. इट्स ओके, चांगलं बघतोय, वाईट तर काय बघत नाही ना. हा, तर तिला अशी अपेक्षा असते की मला अजून 2 तास लागणार आहेत, तर याने जर मला मदत केली तर 1 तासात स्वयंपाक उरकल. हम्म. पण तो त्या विचाराने नाही. तो म्हणतो ती करल, ती एकटी पण खंबीर आहे. ह्याच्यात ती दुसरी बाजू पण आहे. काय? मी मदत करायचं आहे पण मदतीनं डबल वाढावा होईल. 2 तासाला 3 तास लागतील म्हणून मी करत नाही. नाही, पण असू शकतं का नाही? पुरुषांच्या तुम्ही आमच्या बाजूने हो. नाही, पुरुषांनी तसा विचार करायला पाहिजे की नाही की भले थोडा अर्धा तास कमी होईल पण तेवढीच माझी हेल्प होईल, तिलाही बरं वाटेल. तेवढी जास्त भूक बी लागेल. हा, आणि तेवढंही बरं वाटेल की तो मदत करायला ऍटलिस्ट मदत जरी नाही केली तरी तिथे जाऊन उभं राहून कंपनी तरी देतोय, ऍटलिस्ट ही तरी फिलिंग येत असते. ठीक आहे. तुझं लग्न लगेच ठरलं? लगेच तुझं म्हणजे हा व्हिडिओ आला ना का झालंय? 6 महिने झाले. बायको नवऱ्याचे नुसते स्टेटस ठेवणार आहे, माझा नवरा. फुल स्त्रियांच्या बाजूने बोललाय, सोट्टी नाही. 6 महिन्यामध्ये भाऊनं डायरेक्ट PhD. थँक्यू सो मच. अनुभव बोलतोय. मी नाही कधी बोलणार. ओके. येस. काय गैरसमज आहे हो पुरुषांबाबत की ह्यांना कळालं म्हणजे सगळ्यात मोठा गैरसमज केलाय? आत्ताच त्यांनी सांगितलं की पुरुषांच्या नजरेवर ती कॅरेक्टर ठरतं पण सगळेच पुरुष असे नसतात. ती त्यांची गैरसमज आहे की सगळे असं ठरवतात की हे पुरुष असंच बघतात, तेच ठरवतात की आपली कॅरेक्टर कसं आहे, पण सगळेच पुरुष असे नाही बघत. एका दुसऱ्यांमुळे तुम्ही अख्ख्या पुरुष जातीला तुम्ही असं नाही बोलू शकत. त्यामुळे ते मोठा गैरसमज. कधीच कुठलंही वाक्य वापरताना प्रत्येक हा शब्द जपून वापरायचा. प्रत्येक स्त्री, प्रत्येक पुरुष असं कधीच होऊ शकत. जेंडर वेगळे असते तरी अपवाद आहेत, वाईट पण आहेत, चांगले पण आहेत. ओके. असं गैरसमज आहे की नात्यामध्ये नेहमी पुरुष डॉमिनेटिंग असतो. तर असं नसतं. असेही पुरुष असतात जे खूप विचार आणि समजूतदारपणाने आपल्या पार्टनरला विचारून वगैरे मग डिसिजन घेतात. असं नाही की तुला हेच करावं लागेल आणि असंही नसतं. पुरुष हा नेहमी डॉमिनेटिंग नसतो. ओके, बेस्ट. अजून एक गैरसमज म्हणजे की पुरुष इमोशन एक्सप्रेस नाही करू शकत, किंवा मनात काय आहे त्यांच्या ते त्यांना बोलता येत नाही. असं नाहीये. तुम्ही त्यांना ती तेवढी कम्फर्टेबल स्पेस दिली करून ट्रू. तर ते तेवढंच एक्सप्रेस करू शकतात. म्हणजे तुम्ही त्यांना तो कम्फर्ट दिला की तुम्हाला कोणी जज नाही करणार आहे तर ते करतात वा, एक्सप्रेस. 100%. थँक्यू सो मच. सो ह्या तिघांनी 2-2 पॉईंट मांडले. हे पॉईंट वगैरे फक्त मी तुमच्या म्हणण्यासाठी, बट ह्यातून तुम्हाला समजलं असेल की आज पुरुषांनी स्त्रीची बाजू घेतली, स्त्रीने पुरुषाची बाजू घेतली, म्हणजे दोघांना एकमेकाच्या आयुष्यात काय चाललंय माहिती आहे. फक्त विषय आहेत 2च गोष्टींचा आणि त्या 2 गोष्टींमुळे सगळं गणते. पहिली गोष्ट आहे मूड स्विंग्स. हे पुरुषाला पण आहे, स्त्रीला पण आहे. पुरुषाला पण, पुरुषाचे भयानक आहेत, भयानक तुम्ही इमॅजिनच करू शकत नाही. आणि दुसरी गोष्ट इंटरनेट. स्त्रियांना पण पुरुषाची बाजू समजते का नाही, आणि पुरुषांना पण स्त्रियाची समजते ना. फक्त कमीपणा घ्यायला कोण तयार. पण आय होप ह्या एपिसोड नंतर ह्या 6 जणांच्या प्रयत्नामुळे संवाद चालू होईल आणि सगळं भारी होईल. थँक्यू सो मच सगळ्यांना. थँक्यू. आपली भेट झालेली सर कधी? समिटला. ओके. थँक्यू. चलो, थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. माझ्या टीम मध्ये होता तुम्ही. माझ्या म्हणजे मी कोणाच्या बाजूने नव्हतो. मजा येते का रे? अजून लय आहे. आता असे कोणते विषय ज्याबद्दल तुम्हाला अशा बाजू ऐकून घ्यायला आवडतील? स्त्री पुरुष झालं, सिक्रेट सांताची गिफ्ट. मला ही कन्सेप्टच कळली नाही की एकतर डिसेंबर एंड हाय का नाही? डिसेंबर एंड आहे, इयर एंड आहे, मंथ एंड आहे, खायला पैसे नाहीत आणि त्यात तुम्ही सिक्रेट सांता घुसावलाय तुमचा.
हा, आणि देऊन देऊन काय द्यायला लागले, परफ्यूम वासाडाय मी. इचरा तरी काय देऊ, तुझी चिठ्ठी आली मला, काय देऊ सिक्रेट सांटाला? हुडी दे, पुस्तक दे, शूज दे. जॉर्डन एवढं नसतंय, पगार बी नाही तेवढा. बघा म्हणून पुरी इचरत नाही, मापाच्या बाहेर बोलतय. पण पुरी गिफ्ट हवं असलं, मला स्त्रीकडून हे जिकायचंय आणि समजून घ्यायचंय, त्या हिंट देत्यात, तुम्ही समजाय गंठता. बर्थडे आला की त्या हिंट देत्यात काय पाहिजे. स्त्रीला कधी सरप्राईज आवडत? स्त्रीला तिला माहित असलेलं सरप्राईज मिळल्यावर सरप्राईज आवडतं. थांबा, डिकोड करू. फॉर एक्झाम्पल, XYZ व्यक्तीनं रिलेशनशिप मध्ये नवरा बायको, तिला एक्सपेक्टेड आहे की हे सरप्राईज मिळलं पाहिजे. त्यासाठी इनडायरेक्टली तिनं स्त्री पुरुषाला सांगितलं, आणि हे पाहिजे, प्रेम ह्याच आहे, एकमेकाला गिफ्ट देणं ह्यानं वाढतं प्रेम. सो इथं काय जेंडरचा विषय येत नाही. पण हा आहे ना, हिंट घेण्यात आहे की नाही, जरा गांडका असतो. म्हणजे याला हिंटच कळत नाहीत. की ती म्हणते की गोल्ड मला आवडत नाही, मला सिल्वर आवडत नाही, तो प्रेमाने मला हँड रिटर्न, जरी म्हणजे मला हँड रिटर्न गोष्टी आवडतात. बघा ही म्हणते, म्हणजे संबंध पण नाही, मोमो खाता खाता म्हणते, गाडी म्हणते मला हँड रिटर्न गिफ्ट आवडतात, याव त्याव. तरी ह्या केळ्याला काय कळाना, आणि कळलं तरी तो म्हणतो माझं अक्षर असं की मलाच कळायचं नाही, हाय ती सोडून जायची. सो स्त्री कधीही सांगते की बाबा मला जे हवंय तू सरप्राईज म्हणून असं दे, मी ऍक्टिंग करणार, मला सरप्राईज मिळेल. आणि ही भारी पॉलिसी अशी मला वाटतं. पॉलिसी अशीच असावी, सरप्राईज पण असं असावं ज्यानं फायदा होईल. नाहीतर मला असे बरेच सरप्राईज दिले जे माझ्या अजून ड्रॉवर मध्ये पडून आहेत. ओके, किती लोक ऍग्री करतात या गोष्टीशी? ठीक आहे. किती लोकांनी हिंट दिली अशी की मला हे पाहिजे बर्थडेला म्हणून? छान, गुड, नाईस. मग अशी एक मॅम बोलले ना, पाटील मॅम, ते मला खूप भावलं आणि ते मला विचारायचं की लास्ट टाइम आई वडिलांच्या पाया पडलोय, कधी पाया पडलाय लास्ट टाइम? थांबा, खरं उत्तर पाहिजे. सकाळी कोणी कोणी पाया पडलाय आई वडिलांच्या? ओके, बेस्ट. येस. किती लोकांनी पडले सकाळी? परफेक्ट. ओके, खूप दिवस झाले पडले ना, हात वर करा. ओके, आता मी पुरुषाची बाजू सांगतो. मला पाया पडायचंय, पाया सोडा, मला बापाला मिठी पण मारायचे, पण मला व्यक्त होता या ना, आणि पायाला हात लागले तरी मला हे होतं. हे पुरुष समजू शकतो की पप्पा गाडीवर बसला तरी मी अर्धा फूट मागं बसतोय, मागा धरून, पप्पाला माझा टचच होऊन देत नाहीये. हे खूप वियर्ड आहे, तुम्ही समजून घ्या. हे लय वियर्ड आहेत ह्या गोष्टी. आणि मे बी ह्यात सोसायटल प्रेशर पण खूप जास्त आहे, समजतंय? ह्यामुळे मी पाया पडू शकलो नाही, किंवा पाया पडलो तरी असा पडलेलो आहे की त्यांच्या चपलीपर्यंत हात गेलेला आहे, त्यांच्या अंगाला हात लावू शकलो नाही. असे किती लोक आहेत? ठीक आहे. पप्पांशी बरं आयुष्यात सगळं काय भारी चाललेलं, अचानक काहीतरी मोठं झालं आणि सगळ्या गोष्टी बिघडल्या, आणि मित्रमैत्रिणी गेले, सगळे गेले, आणि मला कोणाशी बोलायचं कळत नव्हतं. पण त्यावेळी वडिलांशी बोललो. असं कोण आहे का? वाह, भारत बदलतोय, वाह, भारी. तर मला असं कधी पप्पांशी बोलायचं असेल ना, तर मला आधी स्वतःला 2-3 वेळा रडायला लागतं. म्हणजे आता ते 2 वर्ष आधीची गोष्ट आहे, कारण सांगताना रडलं की पप्पा अजून लोड घेणार ना, अरे पोराला लई त्रास झालेला दिसतोय. सो मी आधी रडून घेतो. रडून घेतलं की माझं असं असतं की मी पप्पाला सांगितलं तर पप्पानी मम्मीला नाही सांगितलं पाहिजे, कारण मम्मी दिवसभर लोड घेणार. मम्मी बाबतीत मला एक गोष्टचं नवल आहे, आपल्या आयन बाबतीत किती भारी गोष्ट आहे रे. ज्या दिवशी, म्हणजे आपल्या आयनला मी म्हणजे नमन आहे रे, की ज्या दिवशी डॉक्टर म्हणतो तुम्हाला बेड रेस्टची गरज आहे, बाय 5 वाजता उठून कपडे धुती. जेव्हा डॉक्टर म्हणतो की तुम्ही रेस्टची गरज आहे, अख्खं घर झाडाय काढती. ह्याच्या मागची आपल्याला कधी ना गणितच कळलं नाही. कधी तुम्ही तुमच्या आईला रिकामं स्वतःशी संवाद साधताना एकटीला बघितलंय का? आयुष्यभर राबली, हे झालं की ते झालं की ते, पाहुणे रावळे, कपडे धुणं भांडी, यो आला त्यो गेला, कधी शांत राहिली? मे बी त्यामुळेच मम्मीला आजारी पडल्यावर पण शांत बसू वाटत, आणि मम्मी शांत बसली तर घर बी शांत बसल, म्हणून मम्मी शांत बसली नाही. आमची आई शांतच बसत नाही. असा जरी बसलो ना मी, काय झालं, कोण काय म्हणलं, कशावरनं बोल, अगं 3 टप्प्यात कसं प्रश्न विचारू?
पप्पा तसा नाही बोलत. पप्पा म्हणतो मागचे काही दिवस मी तुला बघतोय. CIA, NID, NIA, CID आहेत ना त्यांच्या लेवलनं मी ऑब्झर्व केल्या काही गोष्टी तुझ्या वागण्यात बदल आहे. असले शब्द वापरले कोण बी खरं बोलेलच की र. ही टेक्निक आहे पप्पांची नाही. त्या दिवशी मला त्यांनी खूप चांगली गोष्ट समजून सांगितलेली आहे फायनान्शियल मॅनेजमेंटची वगैरे, जे की मी कधी बोललो नव्हतो. कारण सुरुवातीपासून आपण वडिलांसमोर असं दाखवायचा प्रयत्न करतो की मी आहे आता इंडिपेंडेंट, मला गरज नाहीये, पण कुठंतरी भासत कायम असते. वेळोवेळी आपण बोलायला पाहिजे येस, घरच्यांना. वा मस्त. कॅबिन मध्ये शेवटचं कुणीच नव्हतं. आय कार्ड ड्रॉवर मध्ये ठेवलं, मेल ड्रॉप केला. त्या दिवशी जे ऑफिस सोडलं त्यानंतर कुणाचंच तोंड बघितलं नाही. शेवटी बोलताना जो आवाजात आनंद होता ना, बघा मेल टाकायच्या आधी ताई अशा गेलत्या, आईवर फोन झाला ही पॉवर असते. घरातल्यांनी 2 शब्द जरी बोलले ना बस. ट्विस्ट असा आहे की स्त्रियांनी पुरुषांच्या बाजूने बोलायचंय आणि पुरुषांनी स्त्रियांच्या बाजूने बोलायचं. कुठल्याही स्त्रीला आपल्या घरामध्ये आपण आई असो ताई असो ती आपली व्यक्ती आहे म्हणून आपण एका वेळी असं होतं की लिमिटच्या बाहेर बोलून जातो. ही गोष्ट महत्वाची आहे. आई साहेब माफी मंजूर आहे का? माफी मंजूर आहे का? थांबा, माफी मंजूर आहे का तुम्हाला? माफी मंजूर आहे? अजून एक गैरसमज म्हणजे की पुरुष इमोशन एक्सप्रेस नाही करू शकत, किंवा मनात काय आहे त्यांच्या ते त्यांना बोलता येत नाही असं नाहीये. तुम्ही त्यांना ती तेवढी कम्फर्टेबल स्पेस दिली नाही. करून ट्रू. तर ते तेवढंच एक्सप्रेस करू शकतात. म्हणजे True. तुम्ही त्यांना तो कम्फर्ट दिला की तुम्हाला कोणी जज नाही करणार आहे तर ते करतात वा, एक्सप्रेस. 100%. लहान आहे तो. हा, जानेवारीची गोष्ट आहे. घर पाहत होतो पुण्यामध्ये. मागच्या जानेवारी. याच आता डिसेंबर. या वर्षी. सॉरी माझं चुकलं, अजून वर्ष संपायचे. हा, तर घर पाहत होतो, तर एक घर आवडलेलं मोठ्या बिल्डरचं होतं. तर बजेट चांगलं 90 लाखाच्या जवळपास जात होतं. तर मी ऍडव्हान्स वगैरे देऊन आलेला. पण नंतर असं झालं की जवळपास 15-20 दिवस मला झोप बरोबर लागत नव्हती. बर. ते फायनान्शियल टेन्शन मध्ये मी कसं मॅनेज करू शकेल का वगैरे. पण नंतर हीच गोष्ट बायकोनं म्हणजे माझ्या बाबांना सांगितली की हे जरा टेन्शन घेत आहेत. मग बाबा स्वतःहून आले पुढं. पण आपला एक इगो म्हणजे आपण सुरुवातीपासून बाबांना काही सांगत नाही, टेन्शन देत नाहीत, त्यापायी मी बोललो नव्हतो. मग त्यांनी पण ओळखलं. मग काय झालं काय नाही विचारलं, तर मी सांगितलं की असं असं केलं. पण त्यांनी त्या दिवशी मला समजून सांगितलं की एक थोडक्यात सांगतो की आपल्या अवकादीत घ्यायचं, किंवा मग आपली जितकी चादर तितके पाय पसरायचे. जास्त आपण सोशल म्हणजे आपण सोबतही पाहतो की यांनी सोशल प्रेशर, यांनी असं घर घेतलं त्यांनी तसं घर घेतलं, आपण थोडं बरोबरी करून थोडं उडी मारायचं पाहतो. पण त्या दिवशी बाबांना मला खूप चांगलं समजावून सांगितलं आणि मी एक स्टेप बॅक घेऊन त्याच्याऐवजी मी एक दुसरं घर अजून चांगल्या बिल्डरचं आणि एक माझ्या आवाक्यातलं मी घेतलेलं. तर त्या दिवशी मला त्यांनी खूप चांगली गोष्ट समजून सांगितलेली आहे फायनान्शियल मॅनेजमेंटची वगैरे, जे की मी कधी बोललो नव्हतो. कारण सुरुवातीपासून आपण वडिलांसमोर असं दाखवायचा प्रयत्न करतो की मी आहे आता इंडिपेंडेंट, मला गरज नाहीये, पण कुठंतरी भासत कायम असते. वेळोवेळी आपण बोलायला पाहिजे येस, घरच्यांना. वा मस्त. आणि ताईंला म्हणजे तुमच्या मिसेसला सल्यूट आहे. त्यांनी तुम्हाला काय ऍडवाइस दिली असती? तुम्हाला कळत नाही का, असं नाही का, तसलं कार न करता तुमच्या वडिलांना सांगितलं. हे पण एकदम बरोबर प्रोसेस आहे, एकदम बरोबर आहे. कधी कधी आपण नाही का बोलून जातो, असं नाही तुम्हाला कळत नाही का, असं तसं लोड घेतात. आजकाल नात्यामध्ये हा लय विषय आलाय बरं का, की संकट आलं की पाय काढतात लोक. आणि अशा वेळी घर एकत्र राहिलं तर तुम्ही बघितलं आज भाऊ आलेत म्हणजे बघा ना. आणि मला हे लय आवडतं, फॅमिली वातावरण असलं की भारी वाटतंय फुल. ओके, येस. थांबा, अश्विन सोडत कोणी? हा, थांबा, तुम्ही पण स्टेजवर आलता ना, मागे कोणतरी. येस. ऍक्च्युली आवाज येतोय? हा, येस. अनलकीली मला पप्पा नाही आहेत. सो शेवटचं त्यांना हक करणं किंवा शेवटचं त्यांच्याशी मन मोकळं करून बोलणं नाही जमलं. बट आईबद्दल बोलायचंय मला. शुअर. सो ताईने जसं सांगितलं तसं मी सुद्धा एका प्रेशर मधून जात होते थोड्या दिवसांपूर्वी. द थिंग इज आय वॉज स्टोर HR इन डीमार्ट. Okay. डीमार्ट खूप मोठं म्हणजे आय नो 200 लोकांचं मॅनेजमेंट अँड ऑल येस. असतं.
तिथे माझ्यावर पण खूप प्रेशर येत होतं, बऱ्यापैकी प्रेशर येत होतं. आणि त्यांनी मला ऑन द स्पॉट ट्रान्सफर दिली होती धुळे सिटीची. पुण्यातून येस. पुण्यातून? हो हो. मी बॉर्न अँड ब्रॉट पुणे आहे. आणि माझी मम्मा गव्हर्नमेंट सर्वंट आहे PCMC मध्ये. बर आणि मला लहान भाऊ आहे. बर सो मला सिटी सोडून जाणं जमणारच नव्हतं, Okay. कारण की पप्पा पण नाही. हम्म. तर मी खूप टेन्शन मध्ये होते. त्यांनी हम्म. मला असं सांगितलं होतं, एक तर ट्रान्सफर घ्या नाही तर रिझाईन करा. हम्म. मग मी ठरवलं होतं की मी मम्मीला कन्व्हिन्स करेल आणि मी जाईन धुळ्याला. हा निर्णय तुम्ही फॅमिलीला फायनान्शियल स्टॅबिलिटी देण्यासाठी घेत होता. एक्झॅक्टली. तर मी एकदा मम्मीशी बोलू असं आलं मनात. हम्म. ब्रेक होता माझा. हम्म. मम्मीला कॉल केला. हम्म. मम्मीला सांगितलं हम्म. की मला असं सांगितलंय की एक तर तू ट्रान्सफर घे नाहीतर रिझाईन कर. हम्म. माझी आई बिंदास बोलली, रिझाईन कर, ये घरी बघू काय होतंय. हम्म. सो ती जेव्हा असं बोलली ना, मी दुसऱ्या मिनिटाला ब्रेक मधून दुसऱ्या मिनिटाला माझ्या केबिन मध्ये गेले. मी मेल टाकला आणि दिवसभर पेरोलचा दिवस असतो HR लोकांचा. हो. शेवटचा पेरोल केला. माझी रिस्पॉन्सिबिलिटी पार पाडली. डॉट 6 वाजून म्हणजे 5:59 ला सर्कल हेडला मेल केला. आय कार्ड सबमिट केलं. कॅबिन मध्ये शेवटचं कुणीच नव्हतं. आय कार्ड ड्रॉवर मध्ये ठेवलं, मेल ड्रॉप केला. त्या दिवशी जे ऑफिस सोडलं त्यानंतर कुणाचंच तोंड बघितलं नाही. शेवटी बोलताना जो आवाजात आनंद होता ना, बघा मेल टाकायच्या आधी ताई अशा गेलत्या, आईवर फोन झाला, ही पावर असते. घरातल्यांनी 2 शब्द जरी बोलले ना बस. कारण काय असतं की आपल्याला ते व्यक्त होण्याचा. खूप खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद, थँक्यू. मी हेच सांगतो की मी बोललोय ह्याबद्दल, आय गेस बोललोय कोणत्या स्पेशल्स मध्ये. मी खूप स्टोरीज सांगितल्या आणि बऱ्याच सांगायच्यात. माझ्याकडे अशा स्टोरीज आहेत त्या समाजाला आता झेपणार नाही, म्हणून मी बोलत नाही त्या गोष्टींबद्दल. आणि ते आहेत आणि कलियुग आहे, येणार आहेत बऱ्याच गोष्टी. सो सांगेन मी वेळ आल्यावर. तर एक रात्र असते प्रत्येक स्त्रीच्या पुरुषाच्या आयुष्यात, एक रात्र असते. मे बी स्त्रीच्या आयुष्यात ती रात्र आईसोबत असते आणि पुरुषाच्या आयुष्यात ती रात्र बापासोबत असते. की त्या रात्री त्यांना पर्याय नसतो एकमेकासोबत बोलण्याशिवाय, कारण की संपत चाललेलं असतं सगळं. मित्र सोडून जात असतात, जवळचे सोडून जात असतात आणि आता व्यक्त व्हायचं कोणापाशी आणि स्वतःला संपवायचं, तर मग त्या दिवशी ते आई बापावर बोलतात. मुलगी आईवर बोलते किंवा बापावर बोलते. कारण हे कॉम्बिनेशन अवघड आहे. मुलींना आईशी बोलणं आणि बापानी म्हणजे पोराने बापाशी बोलणं हे खरंच अवघड असतं. आणि त्या रात्री तुम्ही बोलायला बसता आणि तुम्ही 10ला बोलायला बसता, 3 वाजले तरी तुमचं बोलणं थांबत आणि तुम्ही तुमचे प्रॉब्लेम विसरता आणि तुम्हाला कळतं आपला पप्पा एवढ्या गोष्टीतनं गेलाय, तरी ह्यातलं निम्म बी पप्पानी सांगितलं. त्यांनी सोल्युशन नाही दिलं तरी तुम्ही त्यातून बाहेर पडता, कारण तुम्हाला कळतं तुमच्या अंगात कुठल्या वॉरियरचं रक्त आहे. ओके. सो थोडं डेअरिंग करायचं असतं. डेअरिंग नाही करता आलं, तोंड पाडून बसा. बाप विचारणार काय झालंय, म्हणायचं मम्मीला जाऊ दे मग सांगतो. आमच्यात पण घरात काय महत्वाचं बोलायचं असेल ना माझ्याशी, तर मम्मी कशी लगेच टेन्शन घेते ना. पप्पा म्हणतो शीतल जरा आज जातो. मम्मी म्हणते माझा प्रॉब्लेम काय आहे, आणि पप्पा सांगायचं ती परत जाऊन सांगणारच आहे मम्मीला. पण पप्पा सांगितलं की मम्मीला खात्री बसती. मम्मीला नेहमी वाटतं पोरग कमी सांगते पण पोराला जास्त टेन्शन, आणि हे नेहमी असतं. लक्षात घ्या. तुम्हाला कळतंय का की हे लहानपणी आपल्याला ही जी वाक्यांश विचार होते का नाही, की देवाला सगळीकडे जाता येत नाही म्हणून आईबाप दिले, हे खरं आहे. हे कितीही वाचायला एका वाक्याचं वाटलं ना तरी जेवढं आयुष्य पुढे जागाल ना, हे खरंच आहे, हे खरंच आहे. ठीक आहे. आता आपण पुढच्या स्टेपकडे जाऊया अजून. ठीक आहे. कॉर्पोरेट मधील आता एक गोष्ट आपण ऐकली, दुसरी गोष्ट ऐकली. असं आहे अजून कोणाला की बाबा भयानक स्ट्रेस आहे या गोष्टींमुळे? आणि ओके, एकच मिनिट. तुम्ही पण बोलला एकदा, तुम्ही पण बोललाय, सो त्यांना चान्स देतोय. सो आपण फर्स्ट स्टेपच आणि परत डबल. येस. कंपनीचं नाव सांगू नका फक्त. नाही सर, कंपनीचं नाव नाही सांगणार. पण माझ्या पण बाबतीत असंच झालंय की मी एका इंटरनॅशनल ट्रिपला गेलेली. जसं की तुम्ही मगाशी बोलले, आपण आपल्याला काही गिफ्ट पाहिजे असेल तर आपण असं हिंट देत असतो काय पाहिजे काय पाहिजे. तसं मी माझ्या भावाला, हा माझा भाऊ आहे शेजारी बसलेला, त्याला मी पाठवायचे इंस्टाग्रामवर बुर्ज खलिफा, परत मिरॅकल गार्डन, बहीण भाऊ गोल्स.
तर त्याने मला लास्ट इयर भाऊबीज ट्रिप दुबई ट्रिप दिली होती आणि मी आणि तेवढंच नाही सर, मला भाऊ बनवतो का? आणि सर अजून मला एक सांगायचं की तिथं जेव्हा पण आम्ही ज्या पण शॉपिंग जिथं पण गेलो ना शॉपिंग करायला, त्याने कुठलाच प्राइस टॅग नाही बघितला आणि कुठल्याच गोष्टीला नाही नाही बोलला की हे पण हे तुमच्या नको. भावाचं लग्न ठरलं, वा वा म्हणायला लागली. पोरी वा वा म्हणायला लागल्या. सिंगल आहेस? ओके ठीक आहे, नाव सांगू नकोस. हा नाही सर, मी राहिली ना, मी गेल्याशिवाय नवीन नाही घरात येऊ शकत ना. ओके ओके, पुढे बोला. थांबा. तर ती म्हणजे असं झालेलं सर की माझं 17ची फ्लाईट होती आणि 16ला आमचा एक इव्हेंट होता. बेसिकली मी डिझायनर केक आर्टिस्ट आहे. वा. तर तिकडून आम्ही रात्री 12 वाजता घरी आलो आणि मला एक ऑफिसमधनं कळलं की आपली प्रोसेस थांबली, म्हणजे काहीतरी गोष्टींमुळे थांबली आहे. तर मला असं, तसे मी 10 दिवसाच्या सुट्टीवर चाललेली, तर मला स्ट्रेस नव्हता. बट तिकडून जेव्हा मी आली फिरून, तर माझा मॅनेजर इज लाईक की ऑफिसला रोज यावं लागेल. माझं वर्क फ्रॉम होम होतं, पण प्रोसेस बंद असताना पण तो बोलायचा की ऑफिसला ये, ऑफिसला ये. काय होतं बॅक एंडला मला माहिती नाही. मग मला खूप स्ट्रेस यायचा की माझा एक तर बिझनेस होता, माझं शॉप होतं आणि प्लस जॉब, ह्या तिघा गोष्टी मी सायमल्टेनियस करत होते. ते पण या माणसामुळेच होत होतं माझं. आणि त्याच्यानंतर एक सीन असा झाला की मला ते सहनच होत नव्हतं प्रेशर की ऑफिसला आहे आणि तिथं जाऊन काहीच काम नव्हतं, तिथं फक्त बसायचं होतं. आणि एका सर्टन पॉइंटला मला इतकं हेवी झालं होतं की मला कळतच नव्हतं काय करू. मी रोहितला फोन केला, रोहित अरे नाही होते यार माझ्याकडून. म्हणजे काही पण असेल ना, मी जगातली चांगली आणि वाईट गोष्ट सगळ्यात पहिले रोहितला सांगत असते. तर मी तसंच सांगितलं त्याला आणि तो बोलला, "दीदी काय तू टेन्शन घेती? अरे तुला लोकं जॉब मागतायत, तुझ्या इथं काम करायला येऊ का? आणि तू काय त्या एका जॉबचं टेन्शन घेती?" तर त्याने मला असं सांगितलं आणि मी दुसऱ्या मिनिटाला मी माझ्या कलीगला बोललं, की "मी रिझाइन करणार आहे." ती बोलती, "काय?" मी बोललो, "हो, रिझाइन करणार आहे." आणि मी दुसऱ्या दिवशी रिझाइन केलं पण. आणि त्या सगळ्याचं क्रेडिट माझ्या भावालाच, की त्याच्यामुळं मी ते करू शकली. आणि आजपर्यंत म्हणजे आजपर्यंतचं असं आहे सर की म्हणजे आमचे मोस्टली वेडिंग इव्हेंट्स किंवा बर्थडे इव्हेंट्स इव्हनिंगला असतात आणि त्याचं ऑफिस आहे 10 to 7 o'clock. तो 7 वाजता विमाननगरच्या ट्रॅफिकमधून पिंपरी चिंचवडमध्ये येतो. तिथून परत कुठंही कितीही लांब इव्हेंट असेल ना, आजपर्यंत सर तो कधीच नाही बोलला, "दीदी मला नाही जमणार" म्हणून. वा, कधीच नाही जमलं. म्हणजे बोललाच नाही असं की मला नाही जमणार, मी नाही येऊ शकत. आणि माझ्या बिझनेसला गेले 10 वर्ष झालेत. पण वाव. जे काही आहे ते याच्यामुळेच तुमच्या केक सगळं. शॉपचं नाव काय? सेलिब्रेशन केक्स बाय माधुरी म्हणून आहे माझं. ओके. Instagramला पेज आहे. लगेच आयडी देऊ आम्ही खाली. ठीक आहे. ओके. तर ते सगळं ग्रो करायला माझ्या भावाने खूप जास्त मदत केली आणि वा. तुमच्या शोचं बुकिंग तोच करत असतो. मी हे सेकंड टाइम अटेंड केलंय वा, तुमचा शो. मस्त. तुम्हाला लास्ट टाइम मी भेटलेली तेव्हा सांगितलेलं की सर माझ्या म्हणजे जेव्हा मी काम करत असते तेव्हा बॅक एंडला I सौरभ remember. जोशी Yes. प्ले होत सौरभ असतं. भोसले. सौरभ भोसले. सौरभ जोशी सौरभ vlog जोशी तो बनवतो. सॉरी, तो माझा असू दे, एक भाऊ चांगल्या माणसावर नाव जोडले, तो बी फॅमिलीच कॉन्टेंट हा बनवतो. हा नाही, माझा भाऊ छोटा वेळेला बघत असतो ना, त्याच्यामुळे हा. तो जास्त म्हणजे सगळ्यांच्याच मोबाईल मध्ये तो बघत असतो ते, त्याच्यामुळे तेच पहिले युट्यूब मध्ये येत असतं. पण तुमच्या शो मधून मला रोहितला थँक्यू बोलायचंय सर की Thank you त्याने so खूप केलंय माझ्यासाठी. थँक्यू. फक्त बायको आल्यावर बदलायला नको. रोहित दादा, बेस्ट लक. मैत्रीण आहे का तुम्हाला? द्या एखादी त्यांना. हा मोठ्या तुझं वय काय त्याचं? 26. वेळ आहे भाऊ, निवांत निवांत राहायचं. ओके. डिमांडिंग आहे का? ठीक आहे. ओके. लगेच पोर आमची तिकडे बायोडेटा बनवायला लागली. रोहित डिमांडिंग. ठीक आहे. ओके. ही एक गोष्ट तुम्हाला समजली, बहीण भावाचं नातं असताना एक सिंपल एक टॉम अँड जेरीज विषय असतो हा, नाही का? की तोंडावर कधी एकमेकाला भारी म्हणणार, घरात दिदी नसली किंवा म्हणणार कुठं गेली काय गेली, तिला अक्कल नाही का, कळत नाही का, बघा गेल्या गेल्या. पण यायला जरा लेट झाला की मम्मी कुठं गेली, तिला कळतं का, दिवस कसे आहेत, तिला स्वतःची काळजी घ्यायला येते का, त्याची मैत्रीण अशी आहे, बघा टोन बदलतो. तसाच भाऊ बाहेर गेला की त्याला कळत नाही, त्याचा एक मित्र असा आहे तसा आहे, नेहमी मित्रांच्यात असतो. पण तीच दिदी परत पप्पांना सांगते की नाही असू दे, त्यासोबत गेलाय, त्याचा एक मित्र चांगला आहे, तो घरी येईल. सो ही बहीण भावाचं नातं ना लय भारी असतं. हे सचिन सेहवाग असतात. ही एक निवांत खेळणार, एक षटकार हाणणार, आळीपाळीने इंडियाला पुढे नेणार ही. आणि ही बहीण भावाचं नातं घट्ट असणं लय गरजेचं असते.
कारण काड्या करणारे बी मधल्या मध्ये लय असतात बघा. लई म्हणला लई. ओके ठीक आहे, चल आता पुढच्या स्टेप्सकडे जाऊया की एका शो मध्ये काय काय ऐकलं आपण. अजून तर लय वेळ आहे आणि आपल्याला अजून ऐकायचं. आणि मला सगळ्यात भारी एक गोष्ट आवडली की हे जे आई वडिलांबाबतीत बोलतोय आपण, फॅमिली बाबतीत, की प्रत्येक व्यक्ती बहीण भावाबद्दल काय तर बोलतोय, आई बाबाबद्दल बोलतोय, हे बोलण्याची गरज आहे. बिकॉज आता ह्या घडीला जर तुम्ही बघाल तर इंडियामध्ये बऱ्याच फॅमिली ऑन द वर्ज ऑफ ब्रेकिंग आहेत. कारण की प्रत्येकाला असं वाटतंय की इफ नॉट दिस देन दिस. पर्याय आहेत की हा सगळ्यात वाईट पर्याय. बघा लय पर्याय आहेत असणं हा सगळ्यात वाईट पर्याय असतो. कोणी असो, ते करिअर असो काय असो. आम्हीच बघा, इंजिनिअरिंग नाही, BBA नाही, जॉब नाही, सायकोलॉजी नाही, स्टोरी टेलिंग. हे आधीचं सगळं गणलं नसतं तर हे झालं. ओके यस. अजून कोणाला स्वतःच्या घरातल्यांना काय संदेश द्यायचा आहे का इथं बसून? मी घरी कधी बोलू शकलो नाही. ओके ह्यांना. ओके एक मिनिट, मी परत तोच पॅटर्न राबवते, समजून घ्या. दुःखी कोणी होऊ नका. जो पहिल्यांदा बोलते त्याला पहिल्यांदा माहिती. घरी इथं नाही येत घरातले, पण मला काहीतरी मेसेज द्यायचा आहे त्यांना. दादा तू नेहमी बोलतो की म्हणजे पुरुषच बापाला मिठी मारायला घाबरतात, पण तसं नाहीये, स्त्रियांचं पण तसं असतं. आता माझ्या पप्पांचा आणि माझे विचार जास्त जुळत नाही, बर. पण आमचं जास्त पटत नाही, बोलणं वगैरे जास्त नसतं, पण आमचा जीव खूप आहे एकमेकांवर. आता 2021-22 ची गोष्ट आहे. मी कॉलेजला होते 3rd इयरला आणि मी स्कॉलरशिपचा फॉर्म भरायला विसरले होते आणि शेवटचे दिवस राहिले होते काहीतरी 3-4, मार्चचा महिना होता. तर मग कॉलेजवाले बोलले की नाही नाही, आता फॉर्मची डेट पूर्णपणे गेलीये, झालंय, आता तुला पूर्ण फी भरावी लागेल. तर मी 3-4 दिवस खूप असं डिप्रेशन मध्ये होते. आम्हाला फी खूप कमी होती, पण डायरेक्ट त्याच्यावरून म्हणजे 12-13 हजारावरून डायरेक्ट 1,00,000-1.5 लाख भरायचे. मी खूप डिप्रेशन मध्ये गेले होते तेव्हा, नाही का, 3-4 दिवस खूप असं. तर मला वाटलं पप्पा खूप चिडले असतील की म्हणजे तू काय केलं, तुला एवढ्या गोष्टी लक्षात राहत नाही असं तसं. पण 2-3 दिवसानंतर पप्पा आले, मला फक्त मिठी मारली त्यांनी आणि मला म्हणले की तू का टेन्शन घेतीये, तुझा बाप आहे ना इथं, सांग किती पैसे भरायचे, मी भरतो असं. आणि मी तेव्हा जे रडले पप्पांना मिठी मारून, जे धाय मोकळून रडले मी, ती खूप डेंजर रडले. आणि आता पण जेव्हा मी ऑफिस वरून येते कधी कधी रॅन्डमली पप्पा मला हक करतात, पण मी ब्लँक होते तिथे असं. आणि मग मी मस्करीत बोलते, पप्पा चप्पल तरी काढू द्या ना, असं. मी ब्लँक होते तिथे, मला काही समजत नाही, पण मला ते भारी वाटतं. आणि नाही मला हे वाटतं की म्हणजे ही खूप भारी गोष्ट आहे. आणि मला असं वाटतं की आम्ही जेव्हा पालक होऊ, आम्ही म्हणजे ही जी पिढी आहे 90s आणि 100, आम्ही मे बी सगळ्यात खराब पॅरेंट्स हो किंवा सगळ्यात भारी पॅरेंट्स हो. देर इज नो इन बिटवीन. एकतर आम्ही आमच्या आईबापाला व्यक्त झालो नाही आणि त्यांना व्यक्त होऊन दिलं नाही, ह्यातून शिकून आम्ही लय व्यक्त होऊ आणि पोरा बाळांना लय भारी वाढवू. रोज मिठी मारीन, बाबळा कसं झालं काय झालं, नाहीतर लाडाची बधी होत्या. पॉइंट आहे का नाही? निस्ता लाड होईल, आदलं मधलं काय होणार. आणि कुणी किती बी म्हणू दे, माझे पण लय मित्र, त्यांना पोरबाळ झालं, त्यानं करू दे दांगा, त्याला हाणतो, नाही हाणू शकत आहो, नाही हाणत. माझा एक मित्र आहे, त्याला आता त्यानं आधी लग्न केलं, सेटल आधी झालता, त्याचा मुलगा चांगला शाळेत वगैरे जायला लागलाय. आणि एक दिवस त्यानं माती खाल्ली म्हणून ह्यानं त्याला बुक्की मारली. ते आलं म्हणलं सौर्या, मला तो माझ्यापाशी 1.5 तास रडलो. म्हणतोय अरे माझाच रागात मास त्याच्या अंगात आणि त्याला मी मारलं. अरे म्हणलं तुला माहितीये का तुझ्या बाप्पाने तुला किती मारला आहे? तर म्हणते जाऊ दे रे, आपली ताकद होती सोसायची, ह्यांची आहे का? मेन इन लव्ह आर वल्नरेबल. लय डेंजर. त्यानं स्त्रीवर प्रेम करू दे, वल्नरेबल आहे. आईवर प्रेम करू दे, वल्नरेबल आहे. बापावर प्रेम करू दे, वल्नरेबल आहे. आणि सगळ्यात जास्त प्रेम मित्रावर करतो तिथं तर लय वल्नरेबल आहे. भावा हॅपी बर्थडे, थँक्यू. बोल पुढं. फोन ठेव दुसऱ्यांच्या इथं. ओके ठेव. जीव लय पण बोलत बरोबर. आणि सगळ्यात म्हणजे माझ्याकडे अशा जोड्या आहेत, माझे काय मित्र आहेत, अक्षा मगर, अक्षा शिंदे, ही जी पोरत का नाही, ह्यांच्यावर माझे फोटो लय कमी आहेत. आणि ज्यांच्यावर फोटो कमी त्यांच्यावर मेमरीज लय भारी. आणि ज्यांच्यावर फोटो लय त्यानं तो फोटो चांगला यावा म्हणून लय त्रास दिलाय.
डॉक्युमेंटनी पाठव की आयफोन वाल्याला तो त्रासच आहे. डॉक्युमेंटनी पाठव, एडिट कर, मला गोरा कल ह्यात मला ती माणसंच आवडत नाहीत. ग्रुप फोटो काढता तर तुम्ही तुमच्या जबाबदारीवर फोटो काढा. ग्रुपमध्ये येते फोटो काढते, पोस्ट केलं म्हणते ह्या फोटोत मी चांगला दिसणार, डिलीट कर. आणि तो दुसरा कोण नसून अनुज आहे आमचा. तो ज्या फोटोत चांगला तोच फोटो पोस्ट करायचा. ओके ठीक आहे. अजून कोणाला काही शेअर करायचंय? ओके. काय विषय की तुम्ही एकदा स्टेजवर आलाय, मी बोलून देणार म्हणजे देणार. शब्द आहे आपला, लाडकी बहीण आहे तुम्ही आमची पण. ठीक आहे. पण नवीन नवीन जे बोलते त्यांना म्हणजे तुम्हाला 100% तुम्ही एवढ्या सुरात मानल्या म्हणजे, पण किस्सा डेंजर पाहिजे. हा हा ओके ओके ठीक. इथं हात वर केलं. हा तुम्ही दोघं, नंतर तुम्ही आणि मग तुम्ही. ओके ठीक आहे. पटपट सांगायचं पटपट. हा हॅलो. हा चालेल. चालू आहे की. त्याने ऍक्च्युली माझ्यासाठी घेतला होता. ऍक्च्युली त्यांनी माझ्यासाठी हात वर केला होता. दोघांनी हात वर केला. मला वाटलं दोघांना बोलायचे. आला चालू आहे बोल. असा दोस्त पाहिजे मला. मला चहा कोणी पाजला तर आधी पिऊन बघल. हाय विष नाही पे. बेस्ट बेस्ट बोल. ऍक्च्युली तुमच्या शोला पहिल्यांदा आलोय मी. वा. मला माझे आई वडील, माझा हा मित्र आणि माझे मामा मामी यांना थँक्यू बोलायचंय. ज्यावेळेस पहिल्यांदा ब्रेकअप झाला माझा 2021 ला, 31 डिसेंबर 2021. हसा रे हसा. बोल दादा बोल. ब्रेकअप झाला. बोलायला कोणच नव्हतं. रूम मध्ये मी पुण्याला आहे, डेक्कनला राहतो. तर रूम वरती कोणच नव्हतं. वडिलांचा फोन आला 31 ला की जेवण वगैरे झालं का. त्यावेळेस मला राहवलं नाही. मी खूप रडलो वडिलांसोबत. वडील जेवायलाच बसले होते. जेवण वगैरे काहीच केलं नाही वडिलांनी. त्या दिवशी वडिलांनी समजून सांगितलं मला की काय म्हणजे की ठीक आहे, ती जी मुलगी आहे की तिच्या, मी विचारेल तिला तू आयुष्यात काहीतरी बन, मी स्वतः येईल तुझ्यासोबत. तिच्यासोबत जर तुला आयुष्य घडवायचं तर तुझं लग्न वगैरे काय असेल तू आधी बन काहीतरी, मग आपण विचारू तुझ्या घरी. त्यावेळेस वडिलांनी, त्याच्यानंतर मला वडील 1 जानेवारी पासून सकाळ संध्याकाळ दुपार असे 3 वेळेस फोन करायचे की झालंय का जेवण वगैरे. पैसे एक्स्ट्रा पाठवायला लागले की तू काळजी घेत जा स्वतःची, ते बघू आपण नंतर. त्याच्यानंतर माझे मामा मामी लहानपणापासून खूप जास्त जीव लावला त्यांनी. आणि हा जो मित्र आहे माझा, म्हणजे सगळ्यात जास्त याला सॉरी बोलायचंय. ज्यावेळेस म्हणजे याची मम्मी ज्यावेळेस वारली त्यावेळेस आदल्या दिवशी आमचं बोलणं झालं होतं. आणि दुसऱ्या दिवशी मी लायब्ररीमध्ये होतो ज्यावेळेस वारली. हॉस्पिटलमध्ये होते, कोविडमुळे वारली 2021 मध्ये, 22 मध्ये सॉरी. तर ज्यावेळेस वारल्यानंतर ज्यावेळेस त्यांनी मला फोन केला, खूप फोन केला त्यांनी, पण मी लायब्ररीमध्ये असल्यामुळे माझा फोन बंद होता. मी ऍक्च्युली युपीएससीची तयारी करतो. मी फोन उचलू शकलो नाही. त्याच्यानंतर त्याने मला मेसेज केला. मी ज्यावेळेस चहा प्यायला गेलो, संध्याकाळी 5 वाजता गेलो असेल, की आई वारली म्हणून. तर मी त्याला फोन सुद्धा करू शकलो नाही, कारण की मला माहित नव्हतं कसं बोलायचं त्याला, की जर तो रडला तर मी कसं त्याला समोर काय उत्तर देऊ. समजू शकतो. 2 महिने मी त्याला फोन केला नव्हता या गोष्टीवर. शेवटी त्याने स्वतःहून मला फोन केला. तरी सुद्धा मी अजूनपर्यंत त्याला त्या विषयावरती बोललो नाही. त्याच्यानंतर आईचं वर्षश्राद्ध होतं. वर्षश्राद्धाच्या वेळेस सुद्धा मी ऍक्च्युली नवीन जॉब लागला माझा, आणि 2रा-3रा दिवस होता, आणि 4थ्या दिवशी वर्षश्राद्ध होतं आईचं. त्यावेळेस सुद्धा जाऊ शकलो नाही. त्यासाठी मला म्हणजे मी याच्या आधी पण कधी बोललो नाही, याच्यानंतर मग मला वाटत नाही कधी बोलल म्हणून. पण मला त्यासाठी पण त्याला सॉरी बोलायचं होतं, बस एवढंच. त्याला मानला पाहिजे. काय सांगतो, आजकाल मैत्रीत पण इतके विषय गांडायला लागलेत की तू दुसऱ्या व्यक्तीवर जरी दिसला ना, मित्रावर, तरी लोक दोस्ती तोडतात. त्याच्या घरावर एवढ्या वाईट वेळ आली, तो दुर्दैवाने तिथं नव्हता, तरी आज तो तुझ्या शेजारी बसलाय. भाऊ तुझ्यासारखा मित्र सगळ्यांना मिळाला. आणि मी ऍक्च्युली माझं ब्रेकअप झालं त्याच्यानंतर मी अजूनपर्यंत पण नाही, पण मी 2-2.5 वर्ष रूमवरती होतो. अभ्यास पण एवढा होत नव्हता. त्यांनी इथे शिफ्ट झाला तो जॉबला, पिंपळे गोरवला. त्यांनी तिथं रूम घेतला. हा पण आमचा कॉलेज फ्रेंडच आहे. आम्ही 3 जण आता रूमवरती राहतो. त्याच्यानंतर आता आम्हाला 5 महिने झाले असतील. मी एवढा फ्री झालो, म्हणजे पूर्ण जो स्ट्रेस होता माझ्या डोक्यामध्ये की सारखं ते आठवायचं, ते पूर्ण एकदम हे झालं.
आणि त्याच्यानंतर माझी बहीण. हम्म. सगळ्यात महत्वाचं, माझी बहीण आणि आई एवढी हे होती ना की मला सकाळ संध्याकाळ फोन करायची. बहीण म्हणायची, अरे माझ्या मैत्रिणी त्यांचा नंबर देते, पण तू तू टेन्शन नको घेऊ, तू टेन्शन नको घेऊ. आई म्हणायची, अरे तुला मामाच्या पुरी आहे, तुला मुलींची कमी नाही. मामाला आपल्या 6 मुली आहे म्हटली. मला ऍक्च्युली 6-7 मामा आहे तसे बघायला गेलं तर. मामांना मुलींची कमी नाही म्हटली. प्रत्येक मामाला 3-3 मुली आहे, 2-2, 3-3 मुली आहे. आणि सगळ्या माझ्यापेक्षा 1-1 वर्षांनी 1-1 आजोबा वर्षांनी तुझं लहान लय आहे. प्रेम असेल हा? त्याच्यामुळे आणि माझे जे आईचे वडील आहेत त्यांच्या 2 वाईफ्स आहेत, त्याच्यामुळे त्यांना पण मुलं जास्त आहे, त्यामुळे मामांची कमी नाही. आणि दोघी सख्या बहिणी. अयो, तुमच्या आजोबांना 2 लग्न झालती, त्यामुळे तुला तिकडून बी मामा आहे, तिकडून बी मामा आहे, आणि आणि दोन्ही इकडून बी मामाला पुरी, तिकडून बी मामाला पुरी. दोन्हीही सख्या बहिणी आजोबांनी केलेल्या. आणि जे आजोबा सावकार होतं का? टांगेवाले होते, म्हणजे घोड्यांचं वगैरे एकदम 10-12 घोडे, 10-12 बैल, एकदम म्हणजे असे रुबाब. हा एकदम रुबाबदार. हा. आपलं गाव पाटील कुठलं? टाईप. संगनमेर. आडनाव फड. अयो, आजोबा डेंजरस होतं तुमचं. अजूनही आजीचे आणि बाबांचे जर भांडणं झाले ना, मुंबईला एक आजी असते आता मामाकडे, हा. ती जर कधी गावाला आली तर आजोबा तिला म्हणजे असं डिवोर्ससाठी तर ती अशी शिवाय देते की चालला त्या म्हातारी माग तिकडे चालला, म्हाताऱ्या कमी पडायला लागल्या. डेफिनेशन ऑफ टॉक्सिक लव्ह. भावा तू रंगतच आणलीस. बरं. तुझं नाव सांग ना मित्रा. तुझं सौरभ भोसले नाव आहे. त्याचं नाव पण सौरभ भोसले. माझं नाव विजय आहे, हा सौरभ भोसले. मस्त. आणि Yes. हा प्रदीप आहे. याची आणि माझी कॉलेज पासून ओळख होती, पण जास्त नव्हती. पण आता पण एकदम म्हणजे एकदम जिगरी. झाला आता. परफेक्ट. ओके, तुला बोलायचे? लय भारी माणूस आहे, लय भारी. आला चालू आहे. बोलायचं नाही. थँक्यू. हॅलो, बेस्ट. लय तुझ्यासारखी माणसं मला लय आवडतात. हॅलो, आवाज येतोय? येस. जेव्हा तुम्ही जसं म्हणता की वडिलांसोबत मुलींचं जास्त जमतं, मुलांचं आईसोबत जमतं. जेव्हा म्हणजे माझं बीफार्म झालंय तेव्हा एक ट्रेंड होता की लॉकडाऊन नंतर आयटीचे क्लासेस करायचे, आयटी मध्ये जॉब लागायचा, जे पण काही असेल ते. मग तेव्हा सगळ्यांनी बॅचमेट्सनी वगैरे असं कुठे कुठे क्लासेस वगैरे लावले होते. तर पप्पांनी मला विचारलं की तुला लावायचेत का ते क्लासेस, आपण करूया का पॅकेज वगैरे. म्हटलं नको, कशाला, आपलं फील्ड नको चेंज करायला, जे पण काही असेल ते स्टेबल. मग त्याच्यानंतर जॉबचे ते सुरुवातीचे दिवस, कुठेतरी इंटर्नशिप करा, काहीतरी करा. मग एक दिवशी असं खूप असं डिप्रेशन नाही, पण असं स्वतःचा आपण विचार करतो, सेल्फ टॉक. तेव्हा असं पप्पांना फोन केला आणि त्यांना म्हटलं की मला असं कधी कधी वाटतं की सगळे पुढे निघून जातील आणि मी कुठेतरी मागं पडेल का. असं तुम्ही वडिलांना बोलला? हा, मी पप्पांना असं म्हटलं की मला असं वाटतं की मला जमणार आहे का हे. मी म्हटलं तुम्हाला मला क्लासेस नाही करायचे, पण मला हे जमणार आहे का. असं होईल की सगळे पुढे निघून जातील, मी मागं राहील, मग त्यावेळेस तुम्हाला काय वाटेल. तेव्हा पप्पा मला म्हटले, कोणाला काय वाटेल किंवा मला काय वाटेल यापेक्षा तुला काय वाटतं हे जास्त महत्वाचं आहे. आणि तू सगळे पुढे जरी निघून गेले तरी तो तुझा रस्ता आहे, तू निवडलायस, त्याच्यावर तू स्लो गेलीस, फास्ट गेलीस, तुला पोहोचायचंय, ज्या वेळेत पोहोचायचे तेव्हा तूच पोहोचणार आहेस. आणि मला काय वाटतंय किंवा तुला जगाला काय वाटतंय, फक्त एक लक्षात ठेव, काहीही झालं तुला उपाशी राहू देत नाही, तुला 2 टायमाचं जेवायला भेटतंय. आणि पप्पा आता 1-1.5 वर्षापूर्वी एक्सपायर झाले. ते तुम्ही म्हटले होते की बापाला मिठी मारणं, जसं त्या म्हटलं की नसतं सगळ्यांच्याच नशिबात, ते एक राहून गेलं. पण एक गोष्ट त्याच्यानंतर झाली की बापासोबत जास्त जमत असल्यामुळे कधीतरी आईकडे थोडंसं दुर्लक्ष असं नाही, पण फॉर ग्रँट घेतो आपण. पण वडील गेल्याच्या नंतर जी माझी आई मला कळली, ती मला 21-22 वर्षात कळली नव्हती. मला त्याच्यानंतर कळलं की तिचा इतकी स्ट्रॉंग वुमन, म्हणजे जी कधी गावाच्या बाहेर सुद्धा पडली नाही. सौरभ दादा, ती आज स्वतः सगळे कामं करते, म्हणजे ती बँकेत जाईल, ती सगळ्या गोष्टी करेल आणि फोन वगैरे करते. एकदा तिने मला म्हटलं की तू येऊन करून घेशील. मी म्हटलं नाही, मी सपोर्ट करेल. जसं तुम्ही मला म्हणता ना तू कर आम्ही आहे, तसं मी म्हणते तू कर मी आहे. ती आज सगळं करते. आणि पप्पा गेल्याच्या नंतर आई जी मला कळली ना, ती पप्पा असताना 21 वर्षात कळली नाही. आणि तिला त्याच्यासाठी सॉरी आणि थँक्यू म्हणायचे की एवढ्या वर्षात आपण
तुम्ही म्हणता प्रेम व्यक्त करत नाही, तसं सगळ्यांच्याच बाबतीत आपण आपल्या भावावर पण प्रेम असलेलं व्यक्त करत नाही, आईवरचं पण व्यक्त करत नाही, पप्पांवरचं पण व्यक्त करू शकले नाही कधी. ते राहून गेलं. वाटलं नंतर कधीतरी, नंतर कधीतरी. पण आता ती chance वेळ आहे आली आपल्याकडे. नाही. आता येस. मम्मीच्या बाबतीत आणि chance आहे. पप्पा जिथं कुठं असतील त्यांना ते माहिती की मी Yes. त्यांच्यावर खूप प्रेम करते. आणि 100% आईला मी हे 100% असं समोरासमोर बसून कधी सांगता आलं नाही की माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. पण आज मे बी मी तिला सांगून व्हिडिओ पाठवून द्या डायरेक्ट 100%. 100%. थँक्यू सो मच. आणि निवांतचा पहिला एपिसोड मी तुमचा युट्यूबवर पाहिला होता. त्याच्यानंतर खूपदा शो साठी यायचं होतं, पण यायचं राहून गेलं. आज ठरवलं जायचंय म्हणजे जायचं. थँक्यू सो मच. आणि तुम्ही एक जी गोष्ट बोलला ना तीच मला कंटिन्यू करायची, की तुम्ही एक बोलला की सगळे पुढे निघून जातील, मी मागे राहीन, सगळे पुढे चाललेत, मी मागे राहील. पण एक सांगू मी, म्हणजे जे मला आत्ता कळतं, कोणी कितीही पुढं निघून गेलं किंवा आयुष्यात पुढे गेलं तरी सगळी कुठेतरी थांबणार आहेत. आणि तो तिथं थांबणार आहे, तिथंच आपण थांबणार आहे. सो लवकर जाऊन लवकर थांबण्यापेक्षा निवांत जाऊन निवांत थांबलेलं कधी पण बरं. म्हणजे फास्ट नकोय आपल्याला, निवांत. तुम्हाला माहिती बी नाही, तुमचा मित्र पण व्यक्त नसेल होत तुमच्यासोबत, कधी सांगत बी नसेल काय चाललंय, पार फुटायला आल्यावर सांगत असेल. आणि हा शो चालू करण्यामागचं कारण हेच आहे की स्टँडअप कॉमेडीमध्ये लोकांनी क्राऊड वर्क चालू केलं, लोकांची मापं चालू केली, स्टेजवर बोलून रोस्टिंग चालू केलं, पण लोकांच्या मनात दडलंय काय, त्याचं कुरूप झालंय दुःखाचं, त्याच्या ढपल्या काढतात, हे कोणच बघा ना, म्हणून हे काढलेलं आहे. आज एवढी काही रिकवर आहे, बोलतीये, म्हणजे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते मी फक्त माझ्या भावामुळे. आणि तो मला पावलोपावली फायनान्शियल असू दे, मेंटली असू दे, कुठल्याही गोष्टीत तो मला खूप खूप जास्त सपोर्ट करतो. तो मला त्याच्यासाठी हे म्हणायचंय थँक्यू सो मच, की म्हणजे एक लाईफचा तो एक मोठा पॉइंट आहे तो माझा. त्या दिवशी मला त्यांनी खूप चांगली गोष्ट समजून सांगितलेली आहे फायनान्शियल मॅनेजमेंटची वगैरे, जे की मी कधी बोललो नव्हतो. कारण सुरुवातीपासून आपण वडिलांसमोर असं दाखवायचा प्रयत्न करतो की मी आहे आता इंडिपेंडेंट, मला गरज नाहीये, पण कुठंतरी भासत असते, कायम असते. वेळोवेळी आपण बोलायला पाहिजे येस, घरच्यांना. वा मस्त. कॅबिन मध्ये शेवटचं कुणीच नव्हतं. आय कार्ड ड्रॉवर मध्ये ठेवलं, मेल ड्रॉप केला. त्या दिवशी जे ऑफिस सोडलं त्यानंतर कुणाचंच तोंड बघितलं नाही. शेवटी बोलताना जो आवाजात आनंद होता ना, बघा मेल टाकायच्या आधी ताई अशा गेलत्या, आईवर फोन झाला, ही पॉवर असते. घरातल्यांनी 2 शब्द जरी बोलले ना, बस बोला. पप्पांसोबतच्या रिलेशन बद्दल 2 स्टोरीज आहेत. पटपट सांगते पण दोन्ही येस. सांगते. जॉबला लागले मी 2020ला. कोविड आलं. मला पोस्टिंग मुंबईचं मिळालं. मग सगळं फॅमिली वगैरे सगळं पहिल्यापासून पुण्यामध्येच, आणि पोस्टिंग तिकडे. तर आई वडील माझ्या सोबत येऊन राहत होते. त्याच्या आधी माझं अफेअर चालू होतं. तर मग मी कंटिन्यू तिथे फोनवर वगैरे बोलायचे सारखी, म्हणजे नाही का. आणि तिकडनं इकडे जवळजवळ 6 महिने यायला भेटत नव्हतं. आणि इकडे म्हणजे आमचं कसं होतं की ऑलमोस्ट आम्ही 3-4 दिवसातनं वगैरे भेटायचो. तो मला त्रास खूप होत होता. म्हणजे मला असं वाटत होतं आता कोविड मध्ये सगळं जग संपणार आहे आणि मला त्याला भेटायच्या आधी मरायचं नाहीये. टुरू लव. असं होतं माझं. तर पप्पांना ते कुठे, आणि ह्याच्या आधी माझं असं होतं की म्हणजे घरच्यांसोबत असं होतं की मला आयुष्यात कधी लग्नच नाही करायचंय. त्याच्यामुळे घरच्यांना माझी ही साईड अजिबात माहिती नव्हती. आणि ते पप्पांनी कुठेतरी ओळखलं, म्हणजे नाही का, की जॉब पण लागला होता. तर त्यांच्या मनात होता कुठेतरी, पण मी इतकी दंगा करायची की त्यांच्या मनात भीती की आता हिला लग्नाबद्दल कसं विचारायचं. आणि माझ्या पप्पांना खूप असं कडक होते लहानपणापासून बाकी सगळ्या भावंडांबरोबर. माझ्यासोबत एवढे नव्हते, पण त्यांना असं मुलांशी बोललेलं, म्हणजे माझी मैत्रीण पण एका मुलाशी बोलत असेल तर त्यांना ते पण आवडायचं नाही, इतके कडक होते. आणि एक दिवस आई भाजी आणायला खाली गेली होती आणि ते माझ्या जवळ आले. मला सहज म्हटले की तुझं असं काय असेल ना तर तू मनमोकळेपणे मला सांग, मम्मी ही गोष्ट नाही समजून घेऊ शकणार पण मी समजून घेऊ शकतो म्हणून. माझ्या पप्पांचं वय आता 72 आहे. आणि मी त्यांच्यापाशी ही गोष्ट पहिल्यांदा ओपनली बोलली की असं असं आहे आणि माझ्या मनात त्याच्याशी लग्न करायचं आहे हे सगळं. आणि त्यांनी ते मम्मीला कन्व्हिन्स केलं. माझं लग्न झालं 1 वर्षानंतर आणि आता आम्ही हॅपीली मॅरिड आहोत. होती ना छान? छान. अपुरी सापडल्या आमच्या, असाच पाहिजे. त्यांचं पण हॅट्स ऑफ आहे, कारण
एखाद्या पुरुषाला आहे ना, जेव्हा एखाद्या मुलीकडून नसतं का येत कंटिन्यू की घरातले ऐकत नाहीये, थांब तू समजून घे, तेव्हा दोन प्रकारचे पुरुष असतात. कसं समजत नाही, मी काय कमी आहे का? पण जो पुरुष थांबतो, तू वेळ घे, समजून सांग, असा जो व्यक्ती लग्न करतो ना, असे एकत्र बसतात, हो. त्यांच्यासाठी खूप मोठा काळ. म्हणजे पहिल्यांदा जेव्हा मी घरी सांगितल्यानंतर जेव्हा भेटायचं झालं ना, तर तो इकडनं मुंबईला एकटा आला होता आणि माझ्या घरच्यांनी पूर्ण इंटरव्ह्यू घेतला, सारखं त्याला घाबरवलं होतं. तुमचा पॉडकास्ट करू साहेब आपण एक दिवस. म्हणजे माझ्या घरचे त्याला लिटरली असे सांगत होते, ती एवढा त्रास देते बरं का, अजून पण विचार करा, ती असं करते बरं का, अजून पण विचार करा. काय घरचे खरं बोलत होते का? यस. अजून कोणाला काय एकदम असं वांड काहीतरी केलंय अजून? हा ओके, तुम्हाला देते तिकडे द्या. ओके, तुमच्या नंतर तुम्ही. ठीक. येस. एसी लय जोरात आहे का तुमच्या? डबल मला आहे, मी कसं थांबवलं असेल बर? कॅमेरा फुटणं जाऊ नका प्लीज. हा आवाज येतोय? हा अमोल दादा व्हॉइस. हॅलो. येस. मी माझ्या भावाबद्दल आणि वडिलांबद्दल बोलतेय. माझं लग्न झालं 2 वर्ष झाली. पण मला थोडंसं हस्बंडकडनं खूप थोडेसे इश्यूज होते. दोघांमध्ये जमत नाही किंवा डाऊट वगैरे घेणं. मग मी याच्यामधनं खूप म्हणजे असं प्रेशर आल्यासारखं, टेन्शनमध्ये, फुल टेन्शनमध्ये मी. आणि माझ्या घरचं वातावरण असं, आई वडील दोन्ही जॉब करतात आणि भाऊ आणि मी खूप लाडात वाढलेली. पुण्यात माझं शिक्षण झालंय पूर्ण. तर मग म्हणजे नाही का, घरातले हे वातावरण खूप वेगळं आणि ते वातावरणामध्ये गेल्यानंतर मला ते प्रेशर यायचं. मग मला चेस्ट पेनचा त्रास चालू झाला. इतका त्रास चालू झाला की माझा लेफ्ट हँड उठत नव्हता. म्हणजे असं एक स्टँडच राहायला लागायचं की हात नाही हालत नाहीये माझा हात. मग ते प्रेशर आल्यानंतर एक्सप्रेस कोणासोबत करायचं? सासू सासरे म्हटलं तरी माझ्या साईडने खूप सारे वेळेस बोलायचे. पण माझे सासू सासरे खरंच खूप छान आहेत. की त्यांनी माझी कधी म्हणजे डिसरिस्पेक्ट नाही केली किंवा माझ्या विरोधात कधी नाही बोलले. हस्बंडला समजून सांगायचे. पण म्हणतात ना, थोडंसं असतं मेल इगो. मग ह्या सगळ्या गोष्टी शेअर कोणासोबत करायच्या? आणि मी आहे सोलापूर साईडची, धाराशिव माझं प्रॉपर गाव आहे. त्या साईडला कसं आहे की मुलींनी थोडं समजून घ्यायला पाहिजे. सगळीकडे ते. हां, मुलींनी थोडं समजून घ्यायला पाहिजे आणि लग्न मोडणं म्हणजे एक खूप मोठी गोष्ट आहे त्या साईडला. मग वाटायचं ना की मी आई बाबांना सांगितलं तर ते बोलतील की नाही नंदिनी, थोडं ऍडजस्ट करून घे, किंवा काही प्रॉब्लेम आले तर नको, म्हणजे थोडंसं रिलॅक्सली घे, चिडचिड नकोस करू वगैरे. आणि मग मी ह्या ज्यावेळेस एक्स्ट्रीम लेवलला गोष्टी गेल्या त्यावेळेस मी माझ्या भावाला सांगितलं की हे असं असं होतं आणि मी खूप रडली, खूप म्हणजे प्रमाणाच्या बाहेर. त्याचा फक्त एकच शब्द होता, तू टेन्शन घेऊ नको, मी आहे ना, मी 2च मिनिटात तुला घ्यायला येतो. आणि तो मला लिटरली 2 मिनिट्स मध्ये माझ्या घरी येऊन मला घेऊन गेला तो. आणि बाबांना ज्यावेळेस ह्या गोष्टी कळाल्या तर हे बघ नंदिनी, करायचं तर आपल्याला आहे, तर तुला कसं म्हणजे हँडल कशा पद्धतीने करतायत? रागाने आपण घर सोडून जाऊ शकतो, पण तू प्रेमाने जर हँडल केलं तर तू तुझा संसार करू शकशील. म्हणजे अशा काही गोष्टी त्यांनी सांगितल्या ना, आज एवढी काही रिकवर आहे, बोलतीये, म्हणजे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते मी फक्त माझ्या भावामुळे. आणि तो मला पावलोपावली, फायनान्शियल असू दे, मेंटली असू दे, कुठल्याही गोष्टीत तो मला खूप खूप जास्त सपोर्ट करतो. तो मला त्याच्यासाठी हे म्हणायचंय, थँक्यू सो मच. की म्हणजे एक लाईफचा तो एक मोठा पॉइंट आहे तो माझा. लयच बहीण भाऊ अव्यक्त राहिलेत रे. रक्षाबंधनापुरतच नातं नाही आपलं, लक्षात घ्या. खूप भारी, खूप भारी. भावाला तुमच्यासोबत नाही आलेला आहे, मी माझ्या फ्रेंड सोबत आली आहे. आणि मी फर्स्ट टाइम तुमचा शो जॉईन केला हिच्यामुळेच, ते पण. मस्त. थँक्यू सो मच. चांगली मैत्रीण आहे तुमची. हा, खूप चांगली आहे. चांगला शो दाखवते तुम्हाला, म्हणजे चांगलं काहीतरी. येस. अजून कर. बरं थांबा, इमोशनल नको मला आता. हा, मी रडन आणि मी व्यक्त होईन. कॉमेडी सांगा. कॉमेडी आहे? कॉमेडी थांबा 2 मिनिटं. कॉमेडी तुमचं कॉमेडी? हा ना ना. तर आम्ही 5वीला होतो. आम्ही नवरा बायको आहे. असं काही नाही. असं येड्या झाल्या. लॉयल्टी. आमच्याबद्दल असं नाहीये, पण आमच्या ग्रुप बद्दल. तर आमची गँग अशी होती की आमचे सर खूप छान होते, सावंत सर म्हणून होते ते.
तर आम्हाला त्यांनी सांगितलं होतं की मुलं मुली असं कधी वेगळं नाही राहायचं, तुम्ही सगळ्यांनी एकत्रच खेळायचं, म्हणून एकत्रच चांगले होते ना. असायचं. हा. त्याच्यानंतर आमच्या इथं एक आजी वारली होती. हम्म. आम्हाला हे 2च्या सुट्टीत समजलं, 2 ते 3 जेवणाची सुट्टी असायची, त्या सुट्टीत समजलं. हम्म. मग आम्ही गेलो, हम्म. सगळ्यांनी आमच्या ग्रुपने ठरवलं की आम्ही जायचं म्हणून. हम्म. मग आम्ही 5वीला, त्याच्यामुळे आम्हाला कोणी तिथपर्यंत पुढं लावून दिलं नाही, पाठवून दिलं नाही. तर आधी सांगते की मी कोल्हापूरची आहे आणि कोल्हापूरची लोक पाण्यासोबत शिव्या खातात. हम्म. हा, तर आम्ही गेलो, आम्हाला कोणी पाठवलं नाही आतमध्ये की तुम्ही जाऊ नका, ते वारलेत घाबराल वगैरे, जाऊ नका. हम्म. तर तेवढ्यात कोणतरी बोललं की अरे बेल वाजली, आपल्याला शाळेत जायचे. हम्म. तर आमच्यातलंच कोणतरी म्हणालं भागो. हम्म. भागो म्हटल्यानंतर सगळे लागले पळायला. हम्म. सगळे पुढं पळतायत हम्म. आणि आमच्यात एक रावल्या म्हणून होतं, हम्म. ते पाठीमागं पडलं. हम्म. आम्हाला कोणाला माहिती नाही. आम्ही पळतोय, पाठीमागनं एक मोटरसायकलवाला आला. हम्म. मोटरसायकलवाल्यानं त्याला बघितलंय, हम्म. त्याच्यात किती माणुसकी. हम्म. तो गाडी पुढे घेऊन आलाय हम्म. आणि सांगतोय आम्हाला, अरे तो पडलाय, त्याला घ्यायला जा. फक्त तेवढंच नाही, हा. ए झडग्या ते पाटकं पडलंय, त्याला उचला जावा. आणि त्यानं आणलं असतं तर बिघडलं असतं वय. आम्ही परत मागे गेलो, त्याला उचलायला गेलो, उचलला, घेऊन येतोय परत. हा. तेवढंच झालं, घेऊन येतोय. घेऊन येता येता कोणतरी म्हटलं तुझ्यामुळे सगळं झालंय, म्हणजे मला म्हटले हम्म. तुझ्यामुळे सगळं झालं. म्हटलं का? हम्म. तू भागो म्हटलीस. अरे मी नाही म्हटले भागो. नाही तूच म्हटलीस. अरे मी नाही म्हटली. हे झालं, शाळेपर्यंत गेलोय, शाळेत गेलोय, त्याच्यावरच चर्चा, तू म्हटलीस म्हणून ते पडलं, त्याला लागलंय. सगळं झालं, सगळं शांत झालं. शाळा सुटायच्या टायमिंगला सुम्या नावाचं पोरगं होतं, त्याला म्हणते शिरक्या, हम्म. परमी भागो म्हणाय नव्हती. मी म्हटलो तो असा तो सुम्या होता. सुम्याचा तर- आवाज पोरीगत होता का? We all have that one friend. Doesn't we? हा. तर लग्नाचं सांगा की जरा. लग्नाची खूप मोठी स्टोरी आहे. थोडक्यात सांगा. थोडक्यात सांगते. सोपं होतंय का अवघड अवघडच होत गेलं सगळं? खूप अवघडच आहे, अजून पण अवघडच आहे. हा. त्याचसाठी मी आज तुमच्या शोला आली आहे, मला बोलायचंय म्हणून. तर आमचे साहेब पण काय कमी कांड करणारे नव्हते. काय गर्वानं छाती फुगली गाड्याची. बायको जावा नवऱ्याला साहेब म्हणते ना. आयो गडी असाच आमचं साहेब. हा, बोला. तर 10वी पर्यंत म्हणजे आमचं आहे वगैरे असं होतं, पण 11वी 12वीला आम्ही वेगळे झालो. तर आमच्या साहेबांनी दुसरीच एक पटवली. पुढे सांगा लवकर, पोरं ऐकणार नाहीत. तर ती काही जास्त दिवस चाललं नाही, 2 वर्ष 1-1.5 वर्ष काहीतरी झालं. त्याच्यानंतर साहेबांनी पण तिचा नाद सोडून दिला. तर सगळा विषय जाऊ दे, बिचारीचं लग्न झालंय, जास्त नको बोलायला तिच्याबद्दल. गुड डिसिजन. तर त्याच्यानंतर परत मग आम्ही बोलायला लागलो. म्हणजे आमचं बोलणं असायचंच, पण एवढं जास्त आमचे घरचे थोडे स्ट्रिक्ट होते, त्याच्यामुळे जास्त बोलणं वगैरे नसायचं. पण मला राग असायचा की ह्यानं असं का केलं. माझ्याशी म्हणजे शाळेत नाही ना काढत तुम्ही. कधी कधी असतो. तर त्याच्यानंतर 2020 मध्ये आमच्या घरी आमच्याबद्दल समजलं. तर त्याच्यानंतर आम्ही 2 वर्ष थांबलो होतो की घरचे हो म्हणतील, घरचे एक्सेप्ट करतील. तर हे आधीच ते गावातलेच असल्यामुळे गावात सगळ्यांना माहिती होतं की साहेबांनी गुण उधळलेले आहेत. त्याच्यामुळे त्यांना तिला फसवले, तुला का नाही फसवणार तो, असं तुमच्या घरातले म्हणले. असे घरचे म्हणत होते. तर त्यांचं पण बरोबर होतं, त्यांचं काही चुकीचं नाहीये. मी त्यांना कधी चुकीचं म्हटलं नाही. पण ह्याच्यावर विश्वास नाही असं नाहीये. तुम्ही काड्या लावा रे. तुम्ही राखील आणा, राखील. ह्याच्यावर विश्वास नाही असं नव्हतं, माझा ठाम विश्वास होता. आई वडिलांना वाटणार. आई वडिलांना वाटतं हा. त्यांची बाजू बरोबर आहे. त्यांनी सगळं समजावून सांगितलं होतं. मी कन्व्हिन्स सुद्धा झाले होते की नाही, तो अजून शिकतोय, त्याच्या भावाने त्याच्यासाठी शिक्षण सोडलंय आणि बहीण आहे त्याची, बहिणीचे मिस्टर वारलेले, ती पण इकडेच आहे, बाळ लहान आहे बहिणीचं, त्याच्यावर जबाबदारी आहे. तर मी कन्व्हिन्स झाले होते
की नाही करायचं बाबा, जाऊ दे, आपण त्याला सांगून देऊ की तुझं करिअर बघ तू, मी माझं बघते, असं सांगायचं ठरलं होतं. पण दुसऱ्या दिवशी जेव्हा माझ्या घरच्यांना, बाकीच्यांना, चुलत्यांना वगैरे समजलं, त्यांनी मला गाडीत घातली आणि जंगलात घेऊन गेले समजावून सांगायला. शोला आलाय म्हणून काय करायचे नाहीत ना? काही नाही करणार ते. प्लीज दादा बिदा नाही ना? कोल्हापूरला शो लावणार आहे आम्ही. बोला बोला. मला बी नेलता एकदा असं समजून सांगायला. पप्पानी काकानी नेता, लय हाणला मला पण. नाही, मला फक्त बोलत होते, फक्त असं टॉर्चर. अन्याय झालाय पुरुषावर, मान्य करा तुम्ही. त्याच्यानंतर मग त्या सिच्युएशनला त्यांना हो सगळं म्हणणं मला भागच होतं. त्याच्यामुळे मी नाही काय करणार नाही, त्याला विसरून जाते मी, सोडून देते नाद वगैरे, असं तसं सांगितलं. हो बोला बोला. ते आपण लव्ह मॅरेज वालेच ताई आहेत त्याच्यामुळे. तर मी नाही म्हटलं, मी सोडून देते नाद वगैरे, पण नाही झालं ते. त्याच्यानंतर बरेच 2 वर्ष मी परत पुण्यात येऊन राहिले. घरच्यांनी पण परत मला घरी येणं बंद केलं, घरच्यांनी बोलणं बंद केलं. त्याच्यानंतर आता ह्या डिसेंबरमध्ये 2 वर्ष झाली की मी घरी गेले होते. माझी चुलती निवडणुकीला उभी राहिली होते, तर साहेबांचं असं म्हणणं की जा, निवडणुकीचं तुझं एक मत आहे, तुझ्या मतासाठी तरी ते बोलतील. सगळ्या जगाच्या निवडणुकी एका बाजूला, कोल्हापूरची निवडणूक एका बाजूला, ठरवूनच पाडत्यात, सुटीच देत नाहीत ही माणसं. गेलता का मग? हा, गेले होते, पण त्यांना माझ्या मताची किंमत नव्हती. मत दिलं का तुम्ही? नाही दिलं. मग तशीच आले परत त्याच दिवशी, ज्या दिवशी सकाळी बसले त्याच दिवशी संध्याकाळी परत आले. म्हटलं मला का माझे घरचे काय विचारतात. त्याच दिवशी भावानं पण सांगितलं, ती आत्ता घरात आली आहे, तिला आत्ताच्या आत्ता घरातनं बाहेर जायला सांगायचं. माझ्या बहिणीचं लग्न झालं होतं, तेव्हा माझ्या बहिणीचं लग्न आज आहे असं मला कुणाकडून तर दुसऱ्याकडनंच समजलं होतं. लहान बहिणीचं लग्न माझ्या आधीच केलं. त्याच्यानंतर मला घरचे काहीच माहिती नव्हतं, घरी कोणी बोलत नव्हतं, घरचे कोणी बोलवत आता कसं आहे नव्हते. ना आता तुमचं? अजून पण घरचे बोलत नाहीत माझ्याशी. तर तुम्ही काय प्रयत्न करू इच्छिता बोलावे म्हणून? मी बरेच प्रयत्न करायला तयार आहे. वडिलांचा फोन बऱ्याच वेळा मी ट्राय करते. जेव्हा जेव्हा मला ह्या गोष्टींचा मेळ कोण घडवून आणू शकतं? घरात असं कोण आहे का? सध्या तर कुणीच नाही. सगळेजण म्हणजे बाकीचे ज्या भावकीसाठी, सो कॉल्ड भावकीसाठी माझ्या घरच्यांनी ह्याच्याशी लग्न करू नको असं म्हटले, तीच भावकी मला आता घरात येऊन बघून जाते की कशी आहेस, काय आहेस. आम्ही नाही, आम्ही त्यांना सांगत होतो की करून द्या, काय आहे, पोरग शिकलेलं आहे, इंजिनियर आहे, ती पण इंजिनियर आहे, करतील सगळं व्यवस्थित. तर त्यांनी काय अजून पण एक्सेप्ट केलेलं नाहीये. तर मला हेच सांगायचं की आई वडिलांना की एखादी मुलगी पुरुष जातीवर तिचा बऱ्यापैकी विश्वास नसतो, कारण त्याच्या बाबतीत बऱ्याच अशा गोष्टी घडलेल्या असतात, पण ती एखाद्या पुरुषावर विश्वास ठेवते. तर तुम्ही पण तुमच्या मुलीवर एकदा ती एवढं प्रेम, एवढं आत्मीयतेनं सांगते, तर थोडासा विश्वास ठेवून तुमच्या मुलीवर थोडासा विश्वास ठेवा. ठीक आहे, चुकली तर तुमचीच मुलगी आहे, तुम्हीच तिला सपोर्ट करू शकता. जरी चुकली किंवा जरी बरोबर झाली तर तुम्हीच तिच्या सोबतीला आहात. तर बऱ्याच जणांनी असं पण आता सांगितलं की एखादं बाळ झाल्यावरती घरचे बोलतात. असं काय नसतं. म्हणून मी चान्स घेतला. हे समाजाने इतके सिली, तुम्हाला एक सांगू मी डायरेक्ट, वाईट वाटेल खूप लोकांना, समाजाने इतकी सिली अजम्पशन्स लावलेले आहेत, त्या जीवाला माहितीये का तरी की बाबा काय मी ह्या जगात किंवा काय. मी हा विषय तर थांबून मला एक गोष्ट सांगायची आहे की माझ्यासाठी तर पळून जाणे हा ऑप्शन बेस्ट कधीच नव्हता. अगा मी डायरेक्ट बोलतो, मग नाही आवडलं तर चालते. लोक पहिल्या दिवशी तुम्हाला कळतं ह्या व्यक्तीवर तुमचं होऊ शकतं का नाही, पहिल्या दिवशी माहित असतं. मग मी डायरेक्ट बोलतो. त्यानंतर तुम्हाला कळतं जर होऊ शकत नाही तर काय होऊ शकतं हुनहुन वाईट. हुनहुन वाईट झालं तर माझं वाईट होईल का घरातल्यांचं वाईट होईल? स्टेजेस आहेत ह्याच्या. बरं घरातल्यांचं वाईट होईल तर ते डॅमेज कंट्रोल कराय मी काय करू शकते? बरं डॅमेज कंट्रोल करायचं असेल तर आधी बोलायला लागल, आणि जर होणार नाही ह्याची क्लिअरिटी दोघांना असेल, आणि ते स्टार्ट, आता तुमचं 5 वर्ष त्यामुळे ते विषयच नव्हता, तुमचं ते पहिलं प्रेम ते डोक्यातच राहणार कायम. तर असं जर कोणतं मागाशी पण बोलला की हा खूप क्रिटिकल टॉपिक आहे, मी पळून जाणाऱ्यांना सपोर्ट करतो का? 0, नाही करणार.
कधीच नाही करणार. का नाही करणार हे पण मी सांगतो. समाजाचं प्रेशर आहे किंवा ह्याच्यामुळे नाही. नाव जस्ट इमॅजिन की वडिलांना लग्न लावून द्यायचं होतं, सगळं करायचं होतं, पण त्यांना वेळ हवा होता. ह्याची बाजू तुम्ही बघितली कधी नाही. आणि समाज लय वाईट आहे. तुमच्या चुकींची शिक्षा आई वडिलांना देतो, तुम्हाला देत. सो इथं जर कोण असेल आणि त्या झोनमध्ये कोण असेल तर टॉक इट आउट. आणि जर तुम्ही नवीन सुरुवात केली डेटिंगला आणि तुम्हाला वाटतं हे होऊ शकत नाही, माणसाचा मेंदू खूप परिपक्व आहे आणि 140 करोड लोक आहेत ह्या दुनियेत, कोण ना कोण तर आहे. बिनकारणी नाही करायचं. आता तुमच्यात तेवढी ताकद होती म्हणून तुम्ही सहन केलं. अशी खूप कमी ताकदीचे लोक मी बघितलेले आहेत आणि आज तुम्ही दोघं इथून बसला म्हणजे तुम्ही ताकदीचे लोक आहे म्हणून बसलेला आहे. सो मी अपील एकच करू शकतो की जर हा व्हिडिओ बघितला असेल तुमच्या घरातल्यांनी तर या, बोला, बघा, बसा. मी व्हिडिओ ठेवेन का नाही ह्याची पण गॅरंटी नाही, हे पण सांगतो, कारण त्यांना नाही आवडलं तर काय करता हे पण आहे. कारण अजून गाव बोलत नाही म्हणजे मी तर कोण ना, मी तर त्या गावचा पण नाही. पण आज मला हे 2-3 प्रसंगातून एक गोष्ट सांगायची ॲज अ मॅरिड मॅन म्हणून, आणि मी तिशीच जातोय. आईबापाचं दुःख आईबाप झाल्यावर कळणार आहे आपल्याला, आत्ता नाही कळणार. आणि मे बी ही शेवटची पिढी होती जी खानदानाचा विचार करायची. आपण करतोय का खानदानाचा विचार? देश तर लय लांब. सो इट्स अप टू यू. बट मला असं वाटतं की सगळ्यांना कमी सहन करायला लागेल असं काहीतरी निर्णय घ्या. आणि आय विश यू बेस्ट लक की तुम्ही जे म्हणताय की चान्स घेतलाय आणि ते एक्सेप्ट करतील तसं व्हावं. तो कार्यकर्ता मोठा व्हावा, मी तोपर्यंत शो करत राहावेत, तो त्याच्या बायकोला घेऊन यावा, पोरगा, त्याची बायको, आजी आजोबा, पंजोबा सगळी यावीत, मला बी एखादं व्हावं, त्याला ज्या क्षेत्रात जायचंय त्यानं जाऊ द्या आणि सगळ्यांचं चांगलं व्हावं. ह्याच्या सोडून मी काहीच सांगू शकत नाही. आय विश ऑल द बेस्ट टू ईच अँड एव्हरीवन जे ह्या फेसमधून जाऊ असतील. पण ह्या 3 गोष्टींचा विचार करा. मला किती त्रास होईल स्वतःचा विचार करा. माझा नाही झाला तर घरातल्यांना किती त्रास होईल, कारण घरातल्यांनी इथपर्यंत आणलं. आणि दोन्हीचं सोडून हे जे दुष्परिणाम काय होऊ शकतात. कारण मी असं बघितलं की एखाद्यानं केल्यामुळं जो घरी राहिला म्हणजे मोठी गेली आणि लहान राहिली, संपलं. हे झालेलं आहे. त्यात तेच सांगायचंय की बहिणींची 2 बहिणींची माझी लग्न झालीत, त्यानंतर आम्ही डिसिजन घेतला की एकत्र यायचं आणि हे करायचं. त्याच्या बहिणींचे लग्न झाले आणि मग वा, मग बेस्ट, गुड, ऑल द बेस्ट टू यू. थँक्यू. येस. आणि अजून एक सांगायचंय, आपल्याकडे वेळेची कमी फक्त. एकच मिनिट. हा एक माझा मानलेला भाऊ आहे जो प्रत्येक गोष्टीत माझ्या सोबत होता. अजून एक आहे नितीन म्हणून, तो आता जास्त बोलत नाही आमच्याशी पण आमच्या सोबत असतो. आज त्यानंच शोचं तिकीट सुद्धा बुक करून दिलंय आम्हाला आणि तो नेहमी आमच्या सोबत असतो. त्याबद्दल खरंच त्याला थँक्यू म्हणायचं. मस्त मस्त. थँक्यू. नितीन फक्त कधी जंगला बिंगलात बोलवलं तर जरा जातानी विचार करा, माझी फाटली थोड्या वेळ, बेकार असते. सो शेवटाकडे जायचंय आपल्याला. बऱ्याच गोष्टी मी तुम्हाला म्हणलेलं, शो कुठं जाणार आहे माहीत, जिकडे जाईल तिकडे जायचा. फक्त एक आहे, ह्या शो मधील प्रत्येक व्यक्तीनं व्यक्त केलेलं त्याचं ओपिनियन, त्याच्या भावना त्याच्या पर्सनल आहेत. ह्या मी व्हेरीफाय करत नाही किंवा व्हॅलिडेट करत नाही. ज्याच्याबरोबर वाईट झालंय त्याच्यात मी समदुःखी आहे, ज्याच्याबरोबर चांगलं झालंय त्याच्या मी मजेत सामील आहे. ज्यानं चुकीचे निर्णय घेतले त्यापासून मी 4 हात लांब आहे, ज्यानं बरोबर निर्णय घेतले तो माझाच आहे. मी कन्व्हिनियंट कॉमेडियन आहे, मनात चालतंय मला, पण मला समाजाला चुकीचा संदेश द्यायचा नाही ना कधी देणार आहे. सो यस, कोल्हापूरकर बोला. हॅलो. शाळेतला किस्सा सांगायचा. पाटकीन. 7वीला एका आमच्या इंग्रजीच्या मॅडमनं राजीनामा दिलेला. बर. तर बाकीच्यांच्या लाडक्या होत्या, मी नवीन होतो शाळेत, त्यामुळे मला काही एवढा विषय माहीत नव्हता. 11 वाजता गेलो शाळेत, प्रार्थना सुरू होती आणि मग सगळ्यांना समजलं की मॅडम नाही आहेत. मग म्हणजे शाळेत नाही आहेत. बट आमचा एक डॉन होता, डॉन म्हणला शाळेत थांबायचं नाही आपण, मॅडमनं राजीनामा का दिला जाणून घ्यायचं आपण. 2 जण गेलीत, प्रार्थना चालू होती, सगळ्यांना डोळे बंद होतं. दोघांनी गेल्या सायकली मागच्या साईडला लावल्या, एक एक करून 10 जण माग गेलीत आणि मॅडमच्या घरात की काय झाले. मग मॅडमशी बोलू लागले. विचारलं का नाही जाताना घरात? शाळेत होतो आम्ही, शाळेत ना प्रार्थनेला. पण घरात जाताना आधी येऊ का विचारलं? हा विचारले की फक्त मॅडम होत्या घरात. मॅडमशी बोललो काय झाले, तुम्ही रिझाईन का टाकलं वगैरे सगळं बोललो. माझ्या ओळखीच नव्हतं, मग आम्ही
दोघं तिघं मागेच बसलेलो. मॅडम चहा बिस्किट दिले होते, त्यावर ताव मारत होतो. मग मॅडम रडत होते, असं झालं हे झालं. मग ते सांगत नाही काय झालं होतं, पण ते झालं 1-1.5 तास गेला. आम्हाला आयडिया नव्हती मागे काय झालं. शाळेत अफवा पसरली होती की 10 मुलं गायब झाली शाळेतून. किडनॅप झालं, काय झालं काही माहीत नव्हतं. तुम्ही 10 जण मॅडमच्या घरी गेलता होय? मग आम्ही आलो. 10 जणांचं चहा बिस्किट बनवलंय मॅडमनी. अरे ती बाय जॉब सोडून आली आणि तिला तुम्ही चहा बिस्किट बनवायला लावलं होय? ते काहीतरी सीन झाला होता, त्यामुळे तिला सोडावं लागलं होतं. बरं, हा. हा, मग आम्ही आलो तर आम्हाला अंदाज आला होता की काहीतरी कांड झालाय. हा. मग आम्ही ठरलो की एकत्र जायचं नाही. 4 एंट्री होत्या. टप्प्याटप्प्यानं. 4 एंट्री होत्या शाळेला. प्रत्येकानं दोघं तिघं जायचं. आणि प्रत्येकानं आपापली कानं ठरली तिघांनी काय सांगायचं. मग डॉन काय म्हटला, तुम्ही सगळी जावा, हँडल करा, मी सगळ्यात शेवटी येतो. मग अशी गेलीत आणि इमॅजिन करू शकता की सगळी शाळा अशी वरंड्यात थांबलेली आमच्याकडे बघत आणि 10 शिक्षक असे लाईनमध्ये उभारलेले. आणि प्रत्येकाची डॉन सारखी अशी एंट्री होत होती की काय झालं काय. तुमच्यासाठी ती डॉन साठी सारखी होती. आमच्यासाठी ते डॉन सारखे होते, अशी काहीतरी करणार म्हणून. आम्ही 9 जण उभारलो, अशी लाईनमध्ये उभा केलं आणि प्रत्येकाला विचार की कुठे गेला होता, काय झालं होतं. मग कारण ठरलं होतं, जसं की मी म्हणलं की माझी वय राहिली होती. दुसरा म्हणला मी वय आणायला गेलो. दुसरा म्हणला मी त्याच्यासोबत गेलो होतो. का? कारण माझी वय त्याच्याकडेच होती. मग असं 4-5 पर्यंत कारणं संपलीत. पुढच्याने काय सांगायचं, सगळ्यांना मारा चालू केलं. मग कारणं संपली सगळ्यांची, त्यामुळे खरं सांगावं लागलं. मग डॉन आला. डॉनला वाटलं की यांनी हँडल केलं असेल काहीतरी. डॉन जरा तावात आला होता, जरा काहीतरी बघू मी हँडल करतो काय झालं नसतं. मग तो आल्या आणि त्यानं बघितलं की सगळ्यांचे गाल लाल झाले होते. मग तिची टरकली. तो म्हणला की असं काय कारण द्यायला पाहिजे ज्यानं मला मारणार नाहीत. डॉन काय म्हणला? डॉन म्हणला, सर मला हागवण लागलेली. तर सगळ्याच त्याला मारला. जो ऑलरेडी लिकेजवर आहे त्याला लय मारून प्रेशर द्याल का? मग डॉनला हाणला का नाही हाणला? हाणला की त्याला सगळ्यात जास्त हाणला. कारण माहिती होतं की डॉन, सगळ्यांना माहिती होतं. हागूस तर मारला का बरं? मारलाच, बघितलं नाही. झाला. बघितलं नाही म्हणतंय. आज नसतं बघायचं, अंदाज लावायचा असतो. नाग बिग दिलंय की देवानं. पळत गेलं तिथनं. झाला, एवढाच होता. धन्यवाद. बागचे जवळजवळ 2.5 तास आपण बघतोय. आपण रडलो, हसलो, आता पण शेवटी हसतोय. सुरुवात पण हसून केली. काही लोक लेट आली, त्यांच्यावर पंच पडला. काही लोकांनी त्यांच्या प्रेमाबद्दल सांगितलं, काही लोकांनी बहिणीबद्दल सांगितलं, काही लोकांनी त्यांच्यासोबत झालेल्या गोष्टींबद्दल सांगितलं, काही लोकांनी आपल्या हस्बंड बद्दल सांगितलं, काही लोकांनी आईबाबाबद्दल सांगितलं. एक दादा आला, त्यानं त्याच्या आईला माफी मागितली, आईनं माफ केलं. मला वाटायचं आता बऱ्याच गोष्टीतून जातोय, जरा कठीण आहे. मी तुमचं ऐकून मला कळलं सौर्या सुखी आहेस. ह्यासाठीच हे सौरव भोसले ऑडियन्स इंटरॅक्शन स्पेशल्स आहे. आणि मी नेहमी सांगतो की शेवटच्या 5 मिनिटात मी सांगतो शोचं नाव काय. कधीही तुमच्या आयुष्यात भारी काहीतरी होतं आणि तुम्हाला काय ना काहीतरी कोणाला सांगायचं असतं, तेव्हा तुम्ही एकच वाक्य बोलता, एकदा काय झालं. तर 29 डिसेंबर रोजी गदी माडगुळकर मिनी हॉलला एकदा काय झालं. 125 लोक आली, 225 आत आली. आत येताना त्यांना माहीत नव्हतं काय होणार आहे काय नाही. निम्मी नवीन होती, निम्म्यांना तर फोर्सफुली आणलेलं. एक तर 9वीचा क्लास सोडून आलता. मजा आली का? एकदा काय झालं, तो क्लास झाल्यावर हिता आला, त्याला माहीत नव्हतं कोण कसं आहे काय. शंभू आला, शंभूला माहीत पण नव्हतं शाळेला सुट्टी म्हणून कुठं घेऊन आल्यात आपल्याला. इथं सगळी आली, सगळ्यांनी एकमेकाचं सुख दुःख वाटून घेतलं. आणि आज इथून बाहेर जाताना ह्या गोष्टींवर तुम्ही चर्चा कराल आणि ह्यातून काहीतरी शिकून तुमच्या आयुष्यात काय फरक नाही पडला तर चालतंय, बट ॲटलिस्ट तुम्ही काय निर्णय घेताना विचार कराल. त्यात ह्या सगळ्यांचा सहभाग असेल, माझा काय नाही. मागचे 2.5 तास तुम्ही मला शांतपणे ऐकलं, स्वतःला शांतपणे ऐकलं, सगळ्यांना बोलून दिलं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. थँक्यू. धन्यवाद.